महाराज की जय. This call is now being recorded. हरी हरी बोल बोल बोल, हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. थोडा माईकच्या जवळ आहे म्हणजे. हां. हरी म्हणता पाप ताप निवारण, वद हे नाम अमोल अमोल अमोल. वद हे नाम अमोल अमोल अमोल. हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. हरि रस सेवितामर होसी बापा, देशील प्रेमे डोल डोल डोल. देशील प्रेमे डोल डोल डोल. हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. खाता पिता उठता बसता, नाम घेता न लगे मोल मोल मोल. नाम घेता न लगे मोल मोल मोल. हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. तीर्थव्रतादि करुणी देह दंडीसी, परिते नामा विण फोल फोल फोल. परिते नामा विण फोल फोल फोल. हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. रुक्मिणी हरिपदी तल्लीन झाली, पाहता रूप सखोल सखोल सखोल. पाहता रूप सखोल सखोल सखोल. हरी हरी बोल बोल बोल. हरी हरी बोल बोल बोल. हा मंत्र नाही खोल, हरी हरी बोल बोल बोल. हरी हरी बोल बोल बोल. सद्गुरुनाथ महाराज की जय. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवत गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा गुरु रामदासा,
श्रोतावता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. मागच्या रविवारी आपण समर्थांनी जी रामोपासना दिलेली आहे या मनाच्या श्लोकामध्ये ते आपण बघत होतो. आणि रामोपासना ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला राम हे जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताची उपासना म्हणजे त्या प्रभू श्रीरामाच्या जवळ बसणं आणि प्रभू श्रीरामाचे गुण म्हणजेच गुणोपासना, रूप म्हणजे रूपोपासना आणि नाम म्हणजे नामोपासना. म्हणजे त्या प्रभू श्रीरामाचं गुण गायचे, प्रभू श्रीरामाचं चरित्र आठवायचं, प्रभू श्रीरामाचं रूप आठवायचं, प्रभू श्रीरामासारखं नाम आठवायचं आणि त्या नामामध्ये त्या रूपामध्ये त्या संपूर्ण प्रभू श्रीरामामध्ये एकरूप व्हायचं. अशी ही रामोपासना आपण मागच्या वेळेला बघितली. समर्थांनी जी सांगितली रामोपासना आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणाने मागच्या वेळेला आपण रविवारी बघितलं की या रामोपासनेचा फळ काय. साधकाला माझी उपासना माझी साधना ही कुठपर्यंत आली आहे, ती बरोबर चाललेली आहे का नाही, मला त्याचं व्यवस्थित फळ मिळतं आहे का नाही, हे कळण्यासाठी समर्थांनी मागच्या रविवारी आपण जे श्लोक बघितले त्याच्यामध्ये आम्हाला समर्थांनी सांगितलं की काम निष्काम होणं म्हणजेच आम्ही जी जी काही कर्म करतो ती आज आम्ही आमच्या स्वार्थासाठी करतो, मला पाहिजे म्हणून करतो, माझ्यासाठी करतो, मला हे फळ पाहिजे म्हणून करतो. या स्वार्थानं प्रेरित झालेल्या कर्मासाठी जर आम्ही कर्म करत असू तर ते कर्म निष्काम कर्म होत नाही आणि ते निष्काम कर्म न झाल्यामुळं त्याचं फळ आम्ही ते कर्म करून सुद्धा सुखी आणि दुःखी होतो. कारण त्या कर्माच्या अनुषंगानं ज्यावेळेला आम्हाला फळ मिळतं ते आम्हाला पाहिजे तसं फळ मिळालं असेल, मला ऍक्सेप्ट होणारं फळ जर मिळालं असेल तर मी सुखी होतो. आणि मी कल्पना केल्या नुरूप जर मला फळ मिळालं नाही, मला ते मिळणारं फळ ऍक्सेप्ट होणार नसेल, मी कल्पना केल्यापेक्षा कमी प्रतीचं जर मला फळ मिळणार असेल तर मी दुःखी होतो. त्याला कर्मयोग म्हणत नाही, त्याला नुसतं कर्म जे आम्ही करतो असं आम्ही म्हणतो. मग आम्ही आमची रामोपासना व्यवस्थित चाललेली आहे का नाही हे तपासण्यासाठी समर्थ आम्हाला सांगतात की ते कर्म ते निष्काम कर्मयोगामध्ये बदलताय का नाही.
आणि निष्काम कर्मयोगामध्ये बदलताय का नाही ह्याच्यासाठी एकच तपासण्यासाठी पॉइंटर्स समर्थांनी दिलेले आहेत, आणि ते म्हणजे कुठल्याही कर्मामध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये, कुठल्याही घटनेमध्ये मी स्थिर राहतो की नाही. मी प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये मी जर सुखी दुःखी होत असेल, म्हणजेच माझं मन सुखी आणि माझं मन दुःखी होत असेल, तर मी निष्काम कर्मयोगामध्ये, मी रामोपासनेमध्ये अजून थोडी प्रगती करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर रामाला शरण गेलं पाहिजे आणि माझं जे कर्म आहे ते रामाला अर्पण केलं पाहिजे. माझा स्वार्थ रामाला अर्पण केला पाहिजे. मी माझं कर्म माझ्यासाठी करत नसून ते रामासाठी केलं पाहिजे. आणि त्या कर्मामधून मिळणारं जे काही फळ असेल ते मी रामाचा प्रसाद म्हणून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये माझे राग आणि द्वेष, मला लाईक्स अँड डिसलाईक्स असता कामा नयेत. आणि असं ज्या वेळेला मी करीन त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय होईल, तर ते माझं कर्म निष्काम कर्मयोगामध्ये बदलेल. आणि नुसतं एवढंच नव्हे, तर मी आज सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर सारखा वर खाली होतोय. माझं मन जे कधीही स्थिर नाही ते हळूहळू शांत व्हायला लागेल, ते हळूहळू स्थिर व्हायला लागेल. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाचे, हे साधकाला पहिलं फळ मिळेल. दुसरं फळ काय मिळेल, तर ज्या वेळेला तो रामोपासना करत जाईल, तो निष्ठेनं करत जाईल, प्रेमानं करत जाईल, भावानं करत जाईल, त्यावेळेला त्याला दुसरं फळ मिळतं. ते म्हणजे आज त्याला या सगळ्या विषयांचं जे अट्रॅक्शन आहे, आज आम्हाला जे विषयांचं जे अट्रॅक्शन आहे, सर्वच विषयांचं अट्रॅक्शन असेल, त्याच्यामध्ये संपत्ती असेल, त्याच्यामध्ये नातेवाईक असतील, मुलं बाळं, नातेवाईक, प्रसिद्धी, मान, कीर्ती, सन्मान, हे सर्व जे अट्रॅक्शन्स आहेत, या विषयांची जी अट्रॅक्शन्स आहेत ती हळूहळू कमी होती. आणि हेच आम्हाला दिलेलं श्रीरामानं फळ आहे, आणि ते म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे आम्ही त्या गोष्टीसाठी पॅनिक होत नाही. ती गोष्ट मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी ठीक. आणि हे जे फळ आहे, हे वैराग्याचं फळ मला त्या रामोपासनेतून मिळतं. मग आता त्यासाठी हे किती स्टेप बाय स्टेप जर बघितलं, तर पहिल्यांदा मला निष्काम कर्मयोग केला पाहिजे. पहिल्यांदा, नंतर मला हळूहळू मला वैराग्य येतंय का नाही बघितलं पाहिजे. नंतर हळूहळू मला माझ्या साधनेमध्ये प्रगती केली होती आहे का नाही हे बघितलं पाहिजे. हे आपण मागच्या वेळेला बघितलं. पण समर्थांना सुद्धा माहिती आहे की जसा जसा काळ पुढे 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 चाललेला आहे, म्हणजेच आपण जर विचार केला तर समर्थांच्या नंतर 100 वर्षापूर्वी साधारणपणे गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अवतार घेतला. समर्थांचाच तो अवतार आहे. आणि त्या अवताराचं जर प्रयोजन काय असेल, तर त्या अवतारामध्ये समर्थांनी रामोपासनेपासून अजून थोडंसं सोपं करून सांगितलं आम्हाला, आणि रामोपासनेपासून आम्हाला नामोपासनेकडे नेलं. म्हणजे समर्थांनी जर आम्ही बघितलं तर समर्थांनी सर्व प्रकारच्या साधना केलेल्या आहेत. त्यांचं चरित्र बघा, 16 वर्षामध्ये टाकळीला ज्यावेळेला समर्थ होते नाशिकला, त्यावेळेला सर्व प्रकारच्या साधना त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्यावेळेला ज्यांनी सांगितलं की प्रपंच करावा नेटका, त्यावेळेला आम्हीच आमच्यापैकी कुणीतरी त्यांना असं म्हणले असतील की अरे तुम्ही आम्हाला सांगता आहात की अरे प्रपंच करावा नेटका, पण तुम्ही स्वतः ते केलेलं नाही. तुम्ही स्वतः लग्नाच्या वेदीवर असताना सावधान हा शब्द ऐकून तुम्ही तिथून निघून गेलात, आणि तुम्ही आम्हाला कसे सांगता आहात की प्रपंच करावा नेटका. असं जर कोणी म्हणत असेल तर समर्थांनी, किंवा आम्ही असंही म्हणू शकतो की अरे समर्थांसारखं आम्हाला जर व्हायचं असेल तर समर्थांसारखं आम्हाला तपश्चर्या केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. आणि आम्ही तर आहोत प्रापंचिक,
आम्हाला मुलं बाळ आहेत, आम्हाला सर्व काही आहे. या सर्वांच्या मधूनच आम्हाला साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. आम्हाला त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे आम्ही काय करू? फार फार तर आम्ही समर्थांना नमस्कार करू. समर्थांचे मनाचे श्लोक पाहू, आम्ही दासबोध वाचू, पण आम्हाला समर्थांच्या इतकी साधना, उपासना करता येणं शक्य नाही. आम्ही प्रापंचिक आहोत. आणि म्हणूनच आम्हाला काहीतरी सोपं पाहिजे, आम्हाला काहीतरी सोपं दिलं पाहिजे. म्हणूनच समर्थांनी नंतरच्या काळामध्ये, म्हणजे साधारण 300 वर्षानंतर, आमच्यासारख्या लोकांना, प्रापंचिकांना साधनेचं फळ मिळावं, रामोपासनेचं फळ मिळावं म्हणून नामोपासना सांगितली. आणि म्हणूनच जर ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचं जर आम्ही आयुष्य बघितलं तर संबंध आयुष्यभर त्यांनी रामनाम घ्यायला सांगितलं. मागच्या रविवारी आपण थोडंसं त्याची सुरुवात केलेली होती. समर्थांनी सुद्धा या मनाच्या श्लोकामध्ये रामोपासनेपासून नामोपासनेपर्यंत ते केलेले आहेत. आणि नामोपासना ही रामोपासनेच्या अंतर्गत आहे, एक भाग आहे, ती सोपी आहे. आणि म्हणूनच आमच्यासारख्या प्रपंचिकांसाठी ते करून दाखवता येतं. ते आम्हाला रामनाम घेऊन आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो, हे दाखवण्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचा अवतार झाला. समर्थांनी अवतार घेतला आणि आम्हाला दाखवून दिलं की अरे, त्या अवतारामध्ये भले मी संन्यासी असेल, मी तपश्चर्या केलेली असेल, पण ह्या अवतारामध्ये मी प्रापंचिकांसारखं, तुमच्या आमच्यासारखं जगून दाखवून त्या रामनामाने मी तिथपर्यंत पोहोचून जाऊ शकतो, हे आम्हाला आत्मविश्वास देण्याचं काम 100 वर्षापूर्वी गोंदावलेकर महाराजांनी केलं. आणि तेच आज आपण बघणार आहोत. आमच्यासारख्या प्रापंचिकांसाठी अतिशय सोपी साधना म्हणजे रामाची नाम उपासना. रामाचं नाव घेणं हीच उपासना. आणि ती कशी घ्यायची, आता हे तितकंच महत्वाचं आहे की ह्या आपल्या इथनं पुढच्या 10-11 श्लोकांमध्ये की रामाचं नाव कसं घ्यायचं हे आपल्याला समर्थ सांगणार आहे. कारण कसं आहे की सोपं असलं की आम्हाला वाटतं की त्याच्यावर आम्ही त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करत नाही. आम्हाला असं वाटतं की सोपं असेल की सहज जाता जाता होईल, पण तसं नाही. ते आम्हाला इथं समर्थ सांगणार आहेत की नामोपासना इतकी सोपी नाही. ती त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही गोष्टी लागत नाहीत, पण त्याच्यासाठी एक अतिशय महत्वाचा घटक लागतो आणि ते म्हणजे मन. आणि ते आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून इथं आज समर्थ चालू करतात 91व्या श्लोकामध्ये की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलीजे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ म्हणतात की अरे, नको वीट मानू रघुनायकाचा. शब्द किती काळजीपूर्वक वापरले समर्थांनी की समर्थ म्हणतात की रघुनायकाचा, प्रभू श्रीरामाचा वीट येऊन देऊ नकोस, म्हणजेच त्याचा कंटाळा येऊन देऊ नकोस. प्रभू श्रीरामाला, रघुनायकाला विसरू नकोस. आम्ही का विसरतो? कारण आम्ही त्या विषयांना धरतो. आम्ही आमच्या प्रपंचामध्ये इतकं अडकून बसतो की आम्ही त्या प्रपंचालाच सत्य मानतो. आम्ही त्या प्रपंचालाच सर्व काही मानतो आणि त्या श्रीरामाला विसरतो. आणि म्हणून इथे म्हणतात की तू प्रपंच जरी करत असशील तरी तू श्रीरामाला विसरू नकोस. कारण का? तो तुझा अधिष्ठान आहे, तो तुझा आधार आहे, तो तुझा उगमस्थानी आहे. आणि तो जर तुझं अधिष्ठान असेल, तो जर तुझा सर्वेसर्व असेल, त्याच्यामुळे जर तुझं आयुष्य चालत असेल, त्याच्यामुळे जर तुझा प्रपंच चालत असेल, त्याच्यामुळे तू सकाळी उठू शकतोस, ते आत्मचैतन्यच म्हणजे श्रीराम तुझ्या आत असल्यामुळेच तू सर्व कर्म करू शकतोस, त्याच्यामुळेच तू सर्व गोष्टी, सर्व प्रपंच करू शकतोस. हे जर सत्य जर असेल तर मी श्रीरामाला विसरून कसं चालेल? तो तुझा आधार आहे,
तो तुझा अधिष्ठान आहे, म्हणून त्याला तू कधीही विसरू नकोस. हे आम्हाला समर्थ मोठ्या घोषाने सांगतात, मोठ्या उत्साहाने सांगतात आणि आम्हाला सांगतात की कधीही आमच्या आयुष्यामध्ये, कधीही आमच्या जीवनामध्ये आम्ही श्रीरामाला विसरता कामा नये. बऱ्याच वेळेला आमचं काय होतं की सर्व गोष्टी व्यवस्थित चाललेल्या असतील, आमच्या मनासारख्या घडत असतील, आम्हाला यश असेल, आम्हाला संपत्ती असेल, आम्हाला कुठलेही प्रॉब्लेम नसतील, तर आम्ही त्या श्रीरामाला विसरतो. आणि आम्ही काय म्हणतो की हे जे सगळं कर्तृत्व आहे, हे सगळं कशामुळे घडतंय, तर हे माझ्यामुळे घडतंय. हा माझा जो अभिमान आहे, हा जो माझा अहंकार आहे, त्या अहंकारापोटी, अभिमानापोटी मी त्या श्रीरामाला विसरतो आणि म्हणतो की हे सर्व माझं कर्तृत्व आहे, मी केलेलं आहे. म्हणून आम्हाला समर्थ आदेश देतात की कितीही चांगले प्रसंग असतील, कितीही तुला मोठं यश मिळालेलं असेल, सर्व काही सुरळीत चाललेलं असेल, तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल, त्यावेळेला सुद्धा तू श्रीरामाला विसरू नकोस, कारण ते सुद्धा श्रीरामाच्या मुळेच तुला मिळालेलं आहे. पुढे म्हणतात की अति आदरे बोलीजे रामवाचा. समर्थांचा अतिशय आवडता शब्द आहे की अति आदरे. अति आदरे म्हणजे अतिशय आदराने रामाचं नाव घे. म्हणजे नुसतं रामाचं नाव घेऊ नकोस. नुसतं रामाचं नाव घेतलं ह्याच्यामध्ये फक्त फिजिकल क्रिया झाली, वैखरीनं आम्ही राम म्हणलं, शब्द फुटले, राम याच्या व्यतिरिक्त काहीही झालं नाही. कारण नामोपासना, राम नाम हा वैखरीचा विषय नाही, राम हा शब्द नाही, त्या शब्दाच्या पाठीमागे असलेलं तुझं मन, तुझा भाव हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला आम्ही रामोपासना करतो, नामोपासना करतो, रामाचं नाव घेतो, रामनाम घेतो, नामस्मरण करतो किंवा जपसाधना करतो, त्यावेळेला जरी मी तोंडाने रामनाम घेत असेल तरी सुद्धा त्या शब्दाच्या पाठीमागे जे असलेलं जे मन आहे ते आम्हाला कधीही नाकारता येत नाही. नवे मी मनापासून रामनाम घेतलं पाहिजे, आतून रामनाम घेतलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय प्रेमाने रामनाम घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही प्रेमाने साधना करतो, आम्ही अतिशय प्रेमाने उपासना करतो, त्यावेळेला आमचं सुख, समाधान द्विगुणित होतं. अदरवाईज ही एक फक्त फिजिकल प्रोसेस होते. आणि कितीही फिजिकल प्रोसेस झाली तरी त्यामुळे आम्हाला रामनामाचे, नामस्मरणाचे पाहिजे तसं फळ मिळू शकत नाही. म्हणून आम्हाला समर्थ परत एकदा आदेश देतात की जेव्हा तेव्हा तू साधना करशील, जेव्हा तेव्हा तू नामस्मरण करशील, त्यावेळेला तू अतिशय प्रेमाने बस, अतिशय आदराने रामाचं नाव घे. आणि ज्या वेळेला तू साधनेसाठी बसलेला नसशील, नामस्मरणासाठी बसलेला नसशील, त्यावेळेला सुद्धा तू रामाचं स्मरण ठेव. प्रत्येक कर्मामध्ये तू रामाचं स्मरण ठेव. प्रत्येक ठिकाणी तू रामाला विसरू नकोस. 24/7 तू रामाचं स्मरण, चिंतन, मनन तुझ्या आत येऊ देत. कारण नामोपासना ही मनाचा विषय आहे, हा शब्दांचा विषय नाही, हा मनाचा विषय असल्यामुळे आम्ही ती उपासना कशी केली पाहिजे? जीव ओतून केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे, अतिशय प्रेमानं केली पाहिजे, अतिशय आदराने केली पाहिजे, अतिशय उत्साहाने केली पाहिजे. प्रभू श्रीराम माझ्या समोर बसलेले आहेत अशा पद्धतीनं ती केली पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात की नवेचे मुखी सापड रे फुकाचा. कारण या रामनामासाठी काहीही पैसे पडत नाही. आम्हाला जर रामनाम घ्यायचा असेल तर काय आयुध लागतात, काय गोष्टी लागतात, काहीही नाही. आम्ही एका जागेवर शांतपणानं बसावं आणि डोळे मिटावेत. डोळ्यासमोर, मनासमोर, अंतःकरणासमोर रामाची वृत्ती यावी, आमच्या मनामध्ये रामाचा विचार यावा.
तो कोदंडधारी राम यावा, त्याचं रूप डोळ्यासमोर यावं आणि अतिशय प्रेमानं आम्ही त्या रामाचं चिंतन मनन आणि रामनाम घ्यावं. ह्याच्यासाठी काहीही पैसे पडत नाही, त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट लागत नाही. तसं बघायला गेलं तर आम्हाला माळ सुद्धा लागत नाही. आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये माळ घेण्याची आवश्यकता आहे. कारण का, की आम्हाला माळ घेतल्यानंतर मी आता रामनाम घेणार आहे याची आठवण राहावी, रामाची आठवण राहावी, म्हणून मी माळ हातात घेतो. म्हणून मला बाकीच्या गोष्टी लागतात. पण एकदा जर माझ्या त्या रामाची सवय जर मला झाली, माझ्या मनामध्ये सदैव जर राम असेल, तर मला कुठलंही साधन लागत नाही. कारण माळ हे फक्त साधन आहे. आणि म्हणून इथे म्हणतात, की अरे रामनाम तोंडात येण्यासाठी, रामनाम मनात ठसण्यासाठी, मनामध्ये स्थिर होण्यासाठी काहीही पैसे लागत नाही. तुम्ही किती रामनाम घेता ह्याच्यापेक्षा तुम्ही कसं रामनाम घेता ह्याला जास्त महत्व आहे. कारण का, की अति आदरे बोलीजे रामवाचा. जितक्या प्रेमाने आम्ही रामनाम घेऊ, म्हणजे क्वांटिटी पेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची. आम्हाला कॉर्पोरेट मध्ये आम्ही म्हणतो ना, की बिटवीन क्वालिटी आणि क्वांटिटी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज क्वालिटी इज इम्पॉर्टंट. म्हणून रामनामाची क्वालिटी इम्पॉर्टंट आहे, क्वांटिटी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आम्ही ती प्रोसेस कशी करतो ह्याला जास्त महत्व आहे. जर यासाठी काहीही पैसे पडत नसतील तर आम्हाला त्याचं महत्व वाटत नाही. हा आमचा व्यवहारामध्ये असलेला अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे. आम्ही व्यवहारामध्ये वागताना एखादं इंग्लिश वाक्य म्हणतो, की देर इज नो फ्री लंच इन दिस वर्ल्ड, असं मी म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, की व्यवहारामध्ये आम्हाला काहीही गोष्ट घ्यायची असेल तरी पैसे लागतात. काहीही आम्हाला साध्य करायचं असेल तर त्यासाठी पैसे लागतात. आणि म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी पैशामध्ये तोडण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढे जास्त आम्ही पैसे देतो तेवढी त्या वस्तूची व्हॅल्यू आम्हाला जास्त वाटते. आणि आम्ही प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये इतके बुडलेले असल्यामुळं एखादी गोष्ट आम्हाला फुकट असेल तर आम्हाला त्याचं महत्व वाटत नाही. आणि म्हणून स्पेसिफिकली समर्थ इथं हा शब्द वापरतात, की जरी त्याच्यासाठी कुठलेही पैसे पडत नसतील, हे व्यवहाराच्या विरुद्ध आहे, पण तरी सुद्धा तुला हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे तू विसरू नकोस, की त्याच्याशिवाय तू नाहीस. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की ज्या वेळेला मृत्यू होतो, आमची शेवटची ज्या वेळेला यात्रा निघते, त्यावेळेला म्हणलं जातं, की राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अनफॉर्च्युनेटली जो माणूस ज्याला पडलेला असतो तिथे, ज्याची यात्रा निघालेली असते, त्याला हे राम नाम सत्य है हे वाक्य कळत नाही. कारण का, की त्याच्यामधून राम निघून गेलेला आहे, त्याच्यामधून चैतन्य निघून गेलेलं आहे. आणि जर आमच्या आत जर राम असेल, आमच्या आत जर चैतन्य असेल, तर राम नाम सत्य हे आम्हाला सदैव कळलं पाहिजे. आम्ही त्याला कधीही विसरता कामा नये. त्याच्यासाठी काहीही पैसे पडले नाहीत तरी सुद्धा आम्ही त्या श्रीरामाचं नाव अति आदरानं घेतलं पाहिजे. करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ इथं म्हणतात, की तू घोष कर, नुसतं नाव घेऊ नकोस. जयघोष करणं म्हणजे याचा अर्थ असा झाला, की मला त्याच्याबद्दल आम्ही ज्यावेळेला घोषणा देतो त्यावेळेला आमच्यामध्ये किती उत्साह असतो बघा. ज्यावेळेला आम्ही घोषणेनं मोठ्यांदा उद्गार काढतो त्यावेळेला आम्ही मनापासून उद्गार काढतो, आम्ही आतून उद्गार काढतो. कारण का, की आम्हाला ते आवडत असतं, आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम असतं, आम्हाला त्याच्याबद्दल मोठ्या आदराने आम्ही घेतो. भारत माता की जय असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला भारत मातेबद्दल आम्हाला अतिशय प्रेम असतं, आदर असतो. हा जयघोष आहे. ज्यावेळेला वारकरी मोठ्या प्रेमाने, आता आपण सध्या वारी चालू आहे, आपण अनेक जण मानसवारी करत आहोत. 2 वर्षानंतर वारी ज्यावेळेला मोठ्या उत्साहाने ज्यावेळेला वारकरी जातात त्यावेळेला सबंध दिवसभर, जे वेळेला मिळू दे न मिळू दे, वाटेत पाऊस येऊ दे
न येऊ दे, ऊन लागू देत, काही येऊ देत, पण त्यांच्या तोंडामध्ये, त्यांच्या मनामध्ये सदैव पांडुरंगाचा गजर असतो. तो जयघोष ते करतात. आणि हा जयघोष करण्यासाठी आम्हाला वारीलाच जायला पाहिजे असं नाही, तर संबंध आमच्या आयुष्यामध्ये तो जयघोष त्याचा करावा असं आम्हाला इथं समर्थ सांगतात. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. ज्या वेळेला जर आम्हाला रामाचं अधिष्ठान जर असेल, जर आम्ही त्या देवाला प्रभू श्रीरामाला डोक्यावर जर घेतलेलं असेल, डोक्यावर घेणं म्हणजे त्याच्याशिवाय माझं दुसरं काहीही नाही, अशी ज्या वेळेला माझी भावना असेल, माझा भाव असेल, मोठ्या आदराने मी त्याला मानत असेल की प्रभू श्रीरामाशिवाय माझ्या आयुष्यामध्ये काहीही नाही, त्यावेळेला मी रामनाम सदैव घेतो आहे. रामनामाला मी विसरत नाही, श्रीरामाला मी विसरत नाही. कारण का की तो माझा आधार आहे, तो माझा अधिष्ठान आहे. हे मला कुठून पटलेलं आहे? हे मला बुद्धीनं पटलेलं आहे. माझ्या सत्सद विवेक बुद्धीला ते पटलेलं आहे, म्हणून मी ते करतो. आणि ते करताना माझं मन काम करतं, माझ्यामध्ये भाव असतो, माझ्यामध्ये आदर असतो, माझ्यामध्ये प्रेम असतं. हे कुणाचं फंक्शन आहे? हे मनाचं फंक्शन आहे. म्हणून राम आणि नाम ह्याच्यामध्ये बुद्धी पण आहे आणि भाव पण आहे. ही खरी भक्ती आहे. भावेविण भक्ती कधीही होऊ शकत नाही असं माऊली सुद्धा म्हणतात. आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. म्हणजे भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही. जोपर्यंत आमच्या मनामध्ये आदर नाही, प्रेम नाही, भक्ती नाही रामाबद्दल, तोपर्यंत आमची ती भक्ती डोळस भक्ती होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मला रामाचं व्हॅल्यू कळत नाही, जरी त्याच्यासाठी कुठलेही पैसे पडत नसतील तरी सुद्धा रामा व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे एका पारड्यामध्ये जर राम असेल आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माझं सगळं आयुष्य असेल, माझा सगळा पैसा अडका असेल, माझी सगळी संपत्ती, सत्ता, सर्व काही असेल, कीर्ती असेल, तर राम जर नसेल तर रामाचं पारडं हे नेहमी जड आहे. हे आमच्या बुद्धीला कळलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आमच्या बुद्धीला कळेल त्यावेळेलाच मी त्या जानकी वल्लभाचा मोठ्या प्रेमाने, मोठ्या आदराने जयघोष करीन, त्याला डोक्यावर घेऊन नाचेल. माझं सबंध आयुष्य हे राममय होईल. म्हणजेच काय, मी काहीही करत असेल, कुठलंही काम करत असेल, त्यावेळेला मी श्रीरामासाठी ते काम करतो, मी काम करत नाही. ज्या कामामधून जे काही मला फळ मिळणार आहे ते श्रीरामानं दिलेला प्रसाद आहे, ते मी आनंदाने घेतो. आणि ज्या ज्या वेळेला मला मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला मी रामनाम घेतो. असं माझं आयुष्य होणं म्हणजेच माझं आयुष्य राममय होणं. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरीकंदरी जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. आता समर्थ इथं फक्त रामनामाचं फळ सांगतात. बघा, म्हणजे आधीच्या रामोपासनेमध्ये आम्हाला सर्व काही केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? आम्हाला निष्काम कर्मयोगानं आम्हाला वागलं पाहिजे. आमच्या मनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये वैराग्य धारण केलं पाहिजे. एवढ्या सगळ्या प्रोसेस केल्या पाहिजेत. पण इथे जर मी फक्त काहीही न करता जर मी रामनाम घेतलं तर मला तेच फळ मिळेल की जे मला बाकीच्या सर्व साधनांनी, मग ती साधना कुठलीही असेल, ती योगाची साधना असेल, तो सांख्ययोग असेल, तो ज्ञानयोग असेल, तो विचार मार्ग असेल, तो कुठलाही मार्ग असेल, त्या सर्व मार्गांनी, जरी मी कर्ममार्ग असेल, त्या सर्व मार्गांनी मला जे काही फळ मिळणार आहे ते सर्व फळ तसंच्या तसं मला या रामनामामधून मिळतं. इथं समर्थ सांगतात ते अतिशय सोपं आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की अतिशय छोटं नाम आहे, अतिशय सोपं आहे. त्याच्यासाठी पैसे पडत नाही, त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट लागत नाही. फक्त काय लागतं तर त्याच्यासाठी आम्हाला आमचं मन त्याला द्यायला लागतं. आम्हाला अतिशय प्रेमाने रामाचं नाव घ्यायला लागतं. अतिशय आदराने ज्यावेळेला आम्ही नामघोष करतो त्यावेळेला काय होतं? गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे, आमचे सर्व दोष
पळून जातात असं समर्थ म्हणतात. आता ह्याचा आपण विचार करायचा आहे की जर फक्त रामनामानं आमचे सगळे दोष पळून जात असतील तर ते कसे काय पळून जातात हो? इथे एका साईडला आम्ही कर्मयोग करतो, एका साईडला आम्ही योग करतो, आम्हाला ध्यानयोग करतो, एका साईडला आम्ही सांख्ययोग करतो. अशा सर्व साधनांच्या पेक्षा मी फक्त इथं भक्तीनं रामनाम घेतो, मग तरी सुद्धा माझे मनाचे दोष सर्व पळून कसे जातील? आमच्या मनामध्ये रामनामाबद्दल व्हॅल्यू येण्यासाठी इथं समर्थ सांगतात की गिरी कंदरे जाईचे दुरी दोषे. सर्व दोष आमचे निघून जातील. म्हणजेच काय होईल आणि कसे जातील हा विचार करायचा आहे. तर एक अतिशय म्हणून आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेलं ते जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला लक्षात येईल की आमच्या मनातले दोष कसे दूर होतील हो? तर इथं एक मनाचा पिक्युलियर एक धर्म आहे. काय धर्म आहे? आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की आमच्या मनामध्ये ज्या वृत्ती उठतात, जे विचार उठतात, ते एका वेळेला एकाच गोष्टीचे उठतात. म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की जर आम्ही फंक्शन जर बघितलं, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं होतं की अंतःकरण म्हणजे 4 फंक्शन्स आहेत. एक फंक्शन आहे मन, एक फंक्शन आहे बुद्धी, तिसरं फंक्शन आहे चित्त आणि चौथं फंक्शन आहे अहंकार. आम्ही मनाची डेफिनेशन केलेली होती की संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती इति मनः, अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती इति चित्तः, निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धिः आणि अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती इति अहंकार. म्हणजेच फंक्शन्स वरून आम्ही त्या अंतःकरणाचे 4 भाग केलेले होते. आणि अंतःकरणामध्ये जर आम्ही जर बघितलं तर मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की जर मनामध्ये, ज्याला मी मन हा शब्द वापरतो हा अंतःकरणाच्या सिनॉनिमस आहे असं लक्षात घ्यायचं की इथे मनामध्ये ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला आपण मागच्या वेळेला हा पण एक बघितलेलं होतं की मला ज्ञान कसं होतं, माझ्या मनामध्ये वृत्ती कशी उठते. माझ्या समोर जर हत्ती असेल, माझे डोळे हत्ती जर पाहत असतील, मला तो हत्ती आहे हे जर ज्ञान होत असेल तर बाहेर हत्ती, डोळे पाहतात हत्ती, पण त्या हत्तीची वृत्ती माझ्या मनामध्ये उठते आणि मला ते ज्ञान होतं की तो हत्ती आहे. तो हत्ती बाजूला गेला आणि त्याच्या हत्तीच्या ठिकाणी जर झाड आलं तर मला माझे डोळे सांगतात की तो हत्ती आता गेलेला आहे, आता तुझ्या डोळ्यासमोर झाड आहे आणि झाडाची वृत्ती माझ्या मनामध्ये उठली आणि मला ज्ञान झालं की अरे तो हत्ती गेला आणि आता मला झाडाचं ज्ञान होतंय, माझ्या समोर झाड आहे. मी थोडंसं दुसरीकडे बघितलं आणि त्या झाडाच्या जागी मला नदी दिसायला लागली की ऑटोमॅटिकली माझ्या डोळ्यांनी नदी बघितली आणि माझ्या मनामध्ये त्या नदीची वृत्ती उठली, त्या नदीचा विचार उठला, थॉट उठला आणि मला ज्ञान झालं, मला जाणीव झाली की अरे ती आता नदी आहे, हत्ती गेलेला आहे, झाड गेलेला आहे आणि आता नदी आलेली आहे. म्हणजे ह्याच्यातून आम्हाला कळेल की माझ्या अंतःकरणामध्ये एका वेळेला एकच वृत्ती येते आणि हे आमच्या मनाचं नॉर्मल फंक्शन आहे. म्हणजे एका वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये एकच वृत्ती ही राहू शकते. हे आमच्या मनाचं डिझाईन आहे हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. आणि जर तसं झालं नाही तर काय होईल हे आम्हाला बघितलं पाहिजे. जर पहिल्यांदा जे बघितलेलं जर आम्ही हे आहे हत्ती आहे, ती हत्तीची वृत्ती आमच्या अंतःकरणामधनं गेली नाही आणि जर
त्याच्यावर झाड आलं तर हत्तीवर झाड येईल, झाडावर नदी येईल आणि त्या सगळ्यांचा नॉईज होईल. म्हणजे गंबल्टअप इमेज, जंबल्टअप इमेज अशी मला अनुभवाला येईल. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही म्हणतो की ज्यावेळेला मला व्यवस्थित आवाज ऐकू येत नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला ज्यावेळेला कनेक्शन लागलेलं असतं त्यावेळेला वेगवेगळे कनेक्शन जर एकत्र एकाच वेळेला झाली तर आम्हाला नीट आवाज ऐकू येत नाही. त्याचं कारण असं आहे की सगळे वृत्ती एकमेकांमध्ये मिसळल्या जातात. तसं झाडाची वृत्ती, हत्तीची वृत्ती आणि नदीची वृत्ती एकाच वेळेला जर पडली आमच्या अंतःकरणामध्ये तर आम्हाला कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित ज्ञान होणार नाही, जाणीव होणार नाही. ती नदी आहे का, झाड आहे का, हत्ती आहे हे कळणार नाही. आणि असं जर होत असेल तर ते मन चंचल मन असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका वेळेला एकच वृत्ती, जे माझे ज्ञानेंद्रिय मला दाखवतात, म्हणजे जे मला डोळे दाखवतात, माझे कान ऐकले जातात, तीच वृत्ती माझ्या मनामध्ये पडते. त्याच वेळेला त्या इन्स्टंटेनियस थॉट मध्ये, त्या इन्स्टंटेनियस विचारामध्ये ती जर वृत्ती जर माझी असेल तर ती वृत्ती माझ्या ज्ञानेंद्रियांना सिंक आहे. म्हणजे आपल्याला जे इंजिनिअरिंग मध्ये आपण सिंक हा शब्द वापरतो. सिंक म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि माझं मन हे सिंक झालेलं आहे, आउट ऑफ सिंक नाही. पण ज्या वेळेला, आणि ह्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, ह्यालाच आपण फोकस म्हणतो, ह्यालाच आपण सिंगल पॉइंटेड थॉट म्हणतो. आणि म्हणून हेच त्या रामोपासनेचं, रामनामाचं युक्ती आहे, गमक आहे. म्हणजे ज्या वेळेला मी रामाचं नाव घेतो त्यावेळेला जरी माझ्या डोळ्यासमोर रामाची मूर्ती नसेल, पण पूर्वी बघितलेली रामाची मूर्ती, रामाचं नाव माझ्या तोंडातून बाहेर पडल्याबरोबर माझ्या मनामध्ये स्थापन होते. कारण का की पूर्वी मी रामाची मूर्ती बघितलेली आहे. रामाच्या देवळामध्ये मी गेलेलो आहे, चाफळच्या देवळामध्ये गेलो असेल, चिंतामणीच्या देवळामध्ये गेलेलो असेल, सज्जनगडावर गेलेलो असेल. त्या रामाच्या मूर्तीची स्थापना, राम हा शब्द उच्चारल्यानंतर ज्यावेळेला मी रामनाम घेतो त्यावेळेला रामाचा ज्यावेळेला शब्द मी उच्चारतो त्यावेळेला ती मूर्ती माझ्या मनामध्ये स्थापन होते. म्हणजेच काय होतं तर त्या रामाची वृत्ती माझ्या मनामध्ये उठते. आणि आता बघा ना, ज्यावेळेला मी श्रीराम असा शब्द उच्चारतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली माझं मन श्रीरामाची मूर्ती माझ्या मनामध्ये धारण करते आणि माझ्या मनामध्ये, आत हृदयामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये रामाच्या वृत्ती व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व वृत्ती गळून पडतात. बघा ना, हे मनाचा फंक्शन आहे. जर गळून पडल्या नाहीत, जर रामाच्या वृत्ती बरोबरच जर दुसऱ्या कुठल्या वृत्ती येत असतील तर ह्याचाच अर्थ असा झाला की माझं फोकस, माझं सिंगल पॉइंटेड माइंड किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन हे नाही. म्हणजेच थोडक्यात मी सावधान नाही, मी सावध नाही, अलर्ट नाही. आणि त्या एकाच वेळेला जशी झाडाच्या वृत्तीच्या वरती हत्तीची वृत्ती, हत्तीच्या वृत्तीच्या वरती नदीची वृत्ती, तशी माझ्या मनामध्ये सुद्धा रामाच्या वृत्तीवरती अजून दुसरी कुठली तरी वृत्ती येते आणि ती वृत्ती मला रामाच्या वृत्तीपासून दूर घेऊन जाते. म्हणजे ह्यालाच आम्ही चंचल मन म्हणतो, त्यालाच आम्ही अस्थिर मन म्हणतो. कारण का की रामाच्या वृत्ती व्यतिरिक्त सर्व वृत्ती माझ्या मनातून गळून पडल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ की मी आता आज सकाळी स्वच्छ छान अंघोळ केलेली आहे, शुचिर्भूत होऊन मी एका छान आसनावर बसलेलो आहे आणि मी श्रीरामाचं नाव घेतो आहे. आणि ज्या वेळेला मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो त्यावेळेला त्या श्रीरामाची मूर्ती माझ्या मनामध्ये त्या क्षणासाठी माझ्या मनामध्ये आलेली आहे. 2 सेकंदानंतर परत मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो त्यावेळेला परत त्या श्रीरामाची मूर्ती माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला मी संथ गतीनं, जास्त फास्टही नाही, जास्त हळूही नाही,
रामनाम घेतो त्यावेळेला त्या रामाची वृत्ती, त्या रामाचा विचार, त्या मूर्तीचा चिंतन माझ्या मनामध्ये सदैव चालू राहतं. आणि याचाच अर्थ असा होतो की त्या रामाच्या वृत्ती व्यतिरिक्त, रामाच्या विचारा व्यतिरिक्त माझ्या सर्व विचार गळून पडतात. आणि म्हणूनच इथे म्हणतात की गिरीकंदरी जाईजे दूरी दोषे. म्हणजे त्या मनामध्ये ज्या वेळेला मी रामनाम घेत असतो त्यावेळेला रामा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वृत्ती माझ्या मनामध्ये उठता कामा नयेत. आणि जर उठत असतील तर मला अजून थोडे प्रयत्न केले पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत, ते आपण नंतर बघू. पण जर त्या 5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी, काही सेकंदासाठी रामा व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व विचार जर माझ्या मनातून जर गळून पडलेले असतील, तर याचाच अर्थ असा झाला की माझ्या मनामध्ये सर्व दोष जे काही आहेत ते सर्व दूर गेलेले आहेत. माझ्या मनामध्ये फक्त रामाची वृत्ती, रामाचा विचार, रामाचा थॉट माझ्या मनामध्ये आहे. आणि रामाचा विचार म्हणजे रामाप्रमाणे असणारा विचार. म्हणजे जसा राम आहे, कसा आहे, तो सात्विक आहे, तो पराक्रमी आहे. मागच्या वेळेला बघितलेलं होतं, तो रूपाने अतिशय सुंदर आहे, तो धैर्यवान आहे, तो शक्तिवान आहे. असा तो राम माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला मी धारण करतो, तोचा विचार माझ्या मनामध्ये येतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असलेले जे विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, त्या सर्व माझ्या मनापासून दूर पळून जातात. गिरीकंदरी जाईजे दूरी दोषे. आमचा सगळ्यांचा अनुभव आहे, कारण आम्ही सगळे जण रामनामाची उपासना करतो. आम्ही सगळे रामाचे उपासक आहोत. आम्ही सगळे नामस्मरण करतो, आम्ही सगळे जपसाधना करतो. आम्ही सगळ्यांनी रामाची उपासना, रामनाम घेतलेला आहे. आणि आमचा सगळ्यांचा अनुभव आहे की जर मी अतिशय उत्साहाने, अतिशय प्रेमाने जर रामाचं नाव घेत, रामाचं म्हणून नामस्मरण म्हणलेलं आहे. स्मरण याचा अर्थ माझ्या मनामध्ये ती वृत्ती निर्माण झाली पाहिजे, स्मरण आलं पाहिजे, चिंतन आलं पाहिजे. चिंतन ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला रामाचं चिंतन माझ्या मनामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणूनच रामनामामध्ये जरी काहीही पैसे पडत नसतील तरी सुद्धा त्यासाठी अतिशय महत्वाचा फॅक्टर म्हणजे साधन, म्हणजे मन मला पाहिजे. आणि ज्या वेळेला मी तशा पद्धतीनं ज्यावेळेला रामनाम घेतो त्यावेळेला त्या काळापुरतं माझ्या मनातले सर्व दोष पळून जातील. मग जेवढं मी रामनाम वाढवत जाईल, जेवढं आज मी 5 मिनिटं घेतो आहे, 1 तासभर घेतो आहे, जरी आम्ही 1 तासभर जरी वैखरीतून आम्ही जप करत बसलो तरी आम्ही सगळ्यांनी जर आम्ही अनालिसिस केलं तर त्या 1 तासामधला कधी कधी अर्धा तास, कधी कधी 15 मिनिटं, कधी कधी 5 मिनिटं, कधी कधी 1च मिनिट असा जप होतो की त्यावेळेला रामा व्यतिरिक्त मला कुठलेही विचार माझ्या मनामध्ये येत नाही. बाकीच्या सर्व वेळेला रामा व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये विचार येतात, कारण माझं मन चंचल आहे, माझ्या मनामध्ये विकार आहेत. माझ्या मनामध्ये ज्यावेळेला मी रामाचा विचार करतो, रामाचं चिंतन करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली फक्त त्या रामाच्या वृत्तीनं मी दुसऱ्या कुठल्या तरी विचाराचा विचार करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की चंचल मन म्हणजे काय, तर मी रामनामासाठी बसलेलो आहे, मी श्रीराम म्हणलेलो आहे, माझ्या मनामध्ये चाफळची मूर्ती आलेली आहे आणि छान चाफळच्या मूर्ती समोर मी बसून रामनाम घेतो आहे. 5 मिनिटं मला काहीही प्रॉब्लेम नाही, अतिशय मला खूप सुख, आनंद, समाधान मिळतो आहे. पण अचानक काय होतं माहित नाही, माझं मन जे अलर्ट असतं, सावध असतं, ते थोडंसं चकवा देतं आणि त्याच मनामध्ये मला विचार येतो की अरे मी चाफळला कधी खूप दिवसात गेलेलो नाही. म्हणजे वृत्ती बदलली. म्हणजे मी बसलेलो आहे माळ घेऊन, पण माझ्या मनामधली रामाची वृत्ती गेली आणि माझ्या मनामध्ये रामाच्या वृत्तीच्याच अनुषंगानं चाफळची वृत्ती आली आणि मी रामापासून दूर गेलो, चाफळचा विचार करायला लागलो. चाफळचा विचार केल्यानंतर मी खूप दिवस चाफळला गेलो नाही, मग आता चाफळला जायला पाहिजे. मग चाफळला जायचं असेल तर मला माझ्या मित्राला बोलवलं पाहिजे, कारण मागच्या वेळेला मी माझ्या मित्राबरोबर गेलेलो होतो. मग माझा मित्र अमित
की जो चाफाला माझ्याबरोबर मागच्या वेळेला आलेला होता तो माझ्याबरोबर येऊ दे. मी त्याला फोन करतो की लगेच अमितचा विचार येतो, की अमितचा विचार आल्याबरोबर तो आणि मी एकाच कंपनीमध्ये 10 वर्षापूर्वी होतो, त्या कंपनीचा विचार येतो. कंपनीचा विचार आल्यानंतर अरे त्या कंपनीमध्ये मला किती छान काम मिळालेलं होतं, मला किती छान पोझिशन होती, असा माझा विचार येतो. म्हणजे मी बसलो आहे माळ घेऊन, पण रामाची वृत्ती सोडून त्या शृंखलेने मी वेगवेगळ्या विचारांमध्ये अगेन सगळ्या वृत्ती माझ्या मनामध्ये उठत असल्यामुळे, ते माझं मन चंचल असल्यामुळे, माझं मन फोकस नसल्यामुळे, माझं मन कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे, माझं मन सिंगल पॉइंटेड माइंड नसल्यामुळे, माझं मन अलर्ट नसल्यामुळे, माझं मन मेकॅनिकल झाल्यामुळे मला चटकिनी चकवा देतं आणि ह्या सगळ्या आदर ध्यान राम या सगळ्या विचारांच्या शृंखलेमध्ये मी जातो. आणि जरी मी तोंडाने श्रीराम जय राम म्हणत असेल तरी सुद्धा मी बाकीचा सर्व विचार करतो. हा रामनामामध्ये नामस्मरणामध्ये असलेला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि जर हा दोष आम्हाला जर दूर करायचा असेल तर समर्थांनी सांगितलेला एकच शब्द आम्ही विसरता कामा नये आणि तो म्हणजे सावधान, अलर्ट. ज्या वेळेला मी अलर्ट असतो त्यावेळेला माझं मन अलर्ट असतं, त्यावेळेला मी रामाचा जप अतिशय व्यवस्थित करतो. आणि मग अलर्ट म्हणजे काय, सावधान म्हणजे काय, तर स्वामीजींनी सांगितलेलं एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आमच्या घरामध्ये पूर्वी घरामध्ये घड्याळ होती. कशी घड्याळ होती, लंबकाची घड्याळ होती. आणि आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा ते लंबकाचं घड्याळ, की त्याचा जो लंबक असतो प्रत्येक तासाच्या शेवटी तो लंबक आवाज करतो. 1 वाजता असेल तर टंग टंग टंग, 3 वाजले असतील तर 3 वेळेला असा आवाज येतो. ज्या वेळेला तो आवाज करत असतो त्याचा मेकॅनिकल असल्यामुळे, फंक्शनिंग असल्यामुळे त्याचा आवाज सुद्धा होतो. आणि ज्या वेळेला आम्ही दिवसा तेच घड्याळ आमच्या घरात आहे, त्या घड्याळाचा आम्हाला त्रास होत नाही, त्या घड्याळाचा आम्हाला आवाज येत नाही. पण ज्या वेळेला एखाद्या दिवशी रात्री 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता ज्या वेळेला सगळीकडे शांतता आहे, पिन ड्रॉप सायलेन्स आहे आणि मी झोपायचा प्रयत्न करतो आहे, त्यावेळेला त्या लंबकाच्या घड्याळाचा मला त्रास होतो. आणि त्रास होतो म्हणजे काय, मी झोपू शकत नाही. ऑटोमॅटिकली माझं मन त्या लंबकाच्या घड्याळाला इतकं फोकस करतं आणि त्या फोकस झाल्यामुळं मी त्या घड्याळाकडे लक्ष देतो आणि मी विसरतो की मला झोपायचं आहे आणि मला झोप येत नाही. मग दिवसा ते घड्याळ नसतं का तिथे? दिवसा मेकॅनिकली त्याचा आवाज येत नाही का? मग दिवसा का त्याचा त्रास होत नाही, फक्त रात्रीच का त्रास होतो? याचं कारण असं आहे की मी फार वाढवत नाही. याचं कारण असं आहे की रात्री माझा फोकस त्या घड्याळावर आहे. बाकीचे सगळे आवाज नसल्यामुळं, सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स असल्यामुळं ऑटोमॅटिकली माझं मन त्या घड्याळामध्ये जातं, घड्याळाशी फोकस होतं, तादात्म्य होतं आणि त्या घड्याळाचा मला त्रास देतो. बाकी ते घड्याळ त्रास देत नाही, माझं मनच मला त्रास देतं. आणि ज्या वेळेला बरोबर माझं मन ज्यावेळेला मेकॅनिकल होतं, सावधान नसतं, त्यावेळेला ते मन एकदम गिरकी घेऊन माझ्यापासून पळून जातं. आणि म्हणूनच जर आम्हाला नामोपासना करायची असेल, गिरीकंदरी जाईजे दूरी दोषे, हे जर आम्हाला आत अंतःकरणामध्ये त्याचं जर फळ पाहिजे असेल तर आम्हाला अतिशय सावधान राहून, अतिशय फोकस ठेवून, अतिशय कॉन्सन्ट्रेशननी आम्हाला ते रामनाम घेतलं पाहिजे. म्हणजे बाहेर शब्दाने म्हणतोय मी श्रीराम आणि आत श्रीरामाची वृत्ती, बाहेर म्हणतोय मी श्रीराम जय राम जय जय राम, आत श्रीरामाची वृत्ती.
अशा पद्धतीने जर मी राम नाम जर घेत असेल तर गिरीकंदरी जाईजे दूर दोषे हा आमचा स्वतःचा अनुभव आम्हाला कळेल की ज्या ज्या वेळेला जितक्या वेळ क्वालिटी इज इम्पॉर्टंट 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिटं ज्या वेळेला मी अशा पद्धतीनं रामनाम घेत असेल त्यावेळेला मी अतिशय आनंदी होतो, अतिशय सुखी होतो, माझं मन एकदम प्रसन्न होतं आणि मी सुद्धा म्हणतो की अरे आज रामनाम घेताना नामस्मरण करताना मी अरे खूप मला आनंद होतोय कारण का की मी रामामध्ये विरघळून गेलेलो आहे. आज माझं नाम अतिशय छान झालेलं आहे. म्हणजे आमचा स्वतःचा अनुभव आहे की 5 मिनिटं 15 मिनिटं माझ्या मनाचे सर्व दोष त्यावेळेला पळून गेलेले आहेत. हे रामनामाचं महत्व आहे. आणि मग आम्हाला काय करायचंय? सुरुवातीला अतिशय फोकस कमी असेल, वी स्टार्ट विथ दॅट. अतिशय आमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, अतिशय आमची सावधानता कमी असेल, पण ती सावधानता आम्ही हळूहळू वाढवत जर गेलो आणि उद्या आम्ही एक 10 मिनिटं नाही 15 मिनिटं 15 मिनिटं नाही अर्धा तास अशी जर आम्ही सावधानता जर टिकवून ठेवली तर त्या वेळेपुरते माझ्या मनाचे सर्व दोष दूर पळून जातील ह्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही असं इथं समर्थ म्हणतात. आणि म्हणून इथे म्हणतात समर्थ की अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जाईजे दुरी दोषे. म्हणजे आम्हाला रामनाम कसं घ्यावं इथं आम्हाला समर्थ सांगतात की कसं घेतलंस तू जर अति आदराने घेतलंस तू त्या नामाचा घोष केलास म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वृत्ती तुझ्या मनामध्ये नाही. ज्यावेळेला तू जयघोष करतोस त्यावेळेला तू सर्व विसरून जातोस. तू कुठे आहेस हे सुद्धा विसरतोस, तू स्वतःला विसरतोस. तसं तू ज्यावेळेला रामाचा जयघोष करशील त्यावेळेला तू स्वतःला विसर आणि अशा वेळेला काय होईल तू आणि तुझा नामी तू आणि तुझा राम हे एकरूप झाल्यामुळं तुझं मन राममय झाल्यामुळं तुझं मन रामासारखं झाल्यामुळं नवे नवे राम आणि तू एकच झाल्यामुळं तुझ्या मनातले सर्व दोष त्या वेळेला सर्व पळून जातील. आणि मग आमची साधना काय आमचा पुरुषार्थ काय आमचं कर्तव्य काय की ती स्टेट ऑफ माइंड जितक्या जास्त वेळ माझी राहू शकेल तो भाव माझ्या जितका जास्त वेळ राहू शकेल तितका मी प्रयत्न करणं. आज 5 मिनिटं उद्या 10 मिनिटं उद्या 15 मिनिटं परवा 1 तास आणि नंतर हळूहळू संबंध दिवसभर तो भाव माझ्या मनामध्ये कसा राहील असा जर मी भाव ठेवला तर हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे. अरे तुझा हरी तुझ्यासाठी तिष्ठत उभा राहील असं इथं समर्थ म्हणतात. म्हणजे तू काय नाम घेतोयस तुझ्यासाठी तुझा हरी नाम घेईल इथपर्यंत त्या रामनामाचं महत्व आहे. आम्ही तितक्या उत्कटतेने आम्ही तितक्या आदराने इतक्या प्रेमाने ते नाव घेत नाही, आम्ही ते मेकॅनिकली करतो. म्हणून इथे म्हणतात की त्या रामनामाचं इतकं महत्व आहे की हरी तिष्ठतू तोषला राम नाम घोषे. अरे त्या नाम घोषामुळं तुझा हरी तुझ्या जवळ येईल, जवळ नुसता येणार नाही तर तुझ्यासाठी तो उभा राहील. कसा तिष्ठत उभा राहील म्हणलेला आहे, वाट पाहत उभा राहील की अरे या माझ्या भक्ताचं कधी नामस्मरण संपतंय आणि नामस्मरण संपतोय आणि मी त्याला कधी मिठी मारतोय असं त्या हरीला होईल. कारण का की विशेषे हरा मानसी राम पिसे. म्हणजे लगेच उदाहरण आमच्या पुढे रोल मॉडेल ठेवतात. समर्थ अतिशय हुशार आहेत की आम्हाला जर आमच्या पुढे इतकं हाय रोल मॉडेल ठेवलेलं आहे समर्थांनी की महादेवासारखं रामनाम घे. कारण महादेव हे वैराग्याचं मूर्तिमंत वैराग्याचं प्रतीक आहे. महादेव हे सर्व शक्तीचं प्रतीक आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं महादेव हे सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहेत. महादेव हे इतके पराक्रमी आहेत, इतके वैराग्य संपन्न आहेत, पण तरी सुद्धा ते रामाच्या नावासाठी वेडेपिसे झालेले आहेत. शब्द वापरलाय की विशेषे हरा मानसी राम पिसे. म्हणजे जर महादेवाला जर रामनामाचं इतकं वेड लागलेलं आहे आणि तशा पद्धतीनं जर तू रामनाम जर घेतलंस तर तुझ्यासाठी काय होईल की हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे. इतकं त्या रामनामाचं महत्व आहे. आणि का हे आपण मगाशी बघितलं की जर
बाकीच्या सगळ्या साधनांनी जर आम्हाला जे फळ मिळणार आहे तेच फळ आम्हाला रामनामातून मिळणार आहे. कसं? कारण माझ्या मनामध्ये रामा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वृत्ती नाही. माझ्या मनामध्ये रामा व्यतिरिक्त कुठलाही दुसरा विचार नाही. रामा व्यतिरिक्त माझ्या अंतःकरणामध्ये कुठलाही थॉट नाही. म्हणजेच काय झालेलं आहे, तर जरी स्थळी काष्ठी पाषाणी 24/7 मला श्रीरामाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. मला त्या रामनामाचं वेड लागलेलं आहे. आणि जर असेल तर तुला फळ काय मिळेल? हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. अरे तो हरी आणि तू वेगळा नाहीसच. हरी तुझ्यामध्ये आतच आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. समर्थांनीच सांगितलंय आधीच्या श्लोकामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहितीये की अरे तो हरी आज अतिशय भाग्याचा दिवस आहे असं म्हणेन. कारण आज आपण बरेच जण, आपल्यापैकी बरेच जण जे मानसवारीमध्ये भाग घेतलाय ते आज 9वा अध्याय वाचताय. आणि 9वा अध्यायामध्ये हा अध्याय हा राजविद्या राजगुह्य नाम असं म्हणलेलं आहे. आणि हेच राजविद्या अध्यात्मविद्या म्हणजेच त्या परमेश्वराचं, ते श्रीरामाचं ज्ञान घेणं, म्हणजेच माझं स्वतःचं ज्ञान घेणं, म्हणजेच आत्मज्ञान घेणं हा अध्याय आहे. त्यामुळं आम्हाला जरी रामनाम घेताना आमच्या मनामध्ये आम्ही सगुण मूर्तीचं जरी आम्ही स्थापना केली, आम्ही सगुण मूर्ती समोर ज्यावेळेला उभारतो त्यावेळेला आम्ही आमच्या मनामध्ये वृत्ती निर्माण होते. कारण का की निदान आम्हाला आमच्या डोळ्यांना सवय लागलेली आहे, चर्मचक्षुला, की समोर जे काही दिसतंय त्याची वृत्ती माझ्या मनामध्ये होते. अशाच पद्धतीनं जर मी फंक्शन माझं शरीराचं आणि मनाचं डिझाईन जर परमेश्वराने जर केलेलं असेल तर परमेश्वराला व्यवहाराचा उपयोग करून आम्हाला परमार्थामध्ये नेणं आवश्यक आहे. व्यवहारामध्ये मी नदी बघत असेल तर मी नदीकडे जातो. व्यवहारामध्ये मला नायगरा फॉल्स बघायचा असेल तर मला कॅनडाला जायला लागतं. हे जर माझं व्यवहारामध्ये माझ्या शरीराचं आणि माझ्या डोळ्यांचं आणि माझ्या मनाचं, माझ्या अनुभवाचं जर फंक्शन असेल तर आम्हाला तोच अनुभव वापरून आम्हाला भगवंताला परमार्थ शिकवला पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला सगुण मूर्ती समोर उभं केलं पाहिजे रामाच्या. म्हणजे आम्हाला कळेल की ज्यावेळेला मी श्रीराम म्हणेन त्यावेळेला ती रामाची मूर्ती माझ्या मनामध्ये उठेल. जर मी त्या श्रीरामाची मूर्तीच जर बघितली नाही तर. आमच्या स्वामीजींचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती हा नेहमी दृष्टांत देतात की ते म्हणतात की ज्या वेळेला श्रीराम मी म्हणतो त्यावेळेला श्रीरामाची वृत्ती माझ्या मनामध्ये उठते. कारण का की माझे कान ऐकतात की श्रीराम हा शब्द ऐकतात. त्यावेळेला श्रीरामाची मूर्ती जरी माझ्या समोर नसेल तरी माझ्या मनामध्ये ती वृत्ती उठते. कारण की हे आम्हाला सवय झालेली आहे, आमचं फंक्शन असं आहे. आणि मग ते लगेच दुसरा शब्द उच्चारतात की गगबुगाय. आणि ज्या वेळेला गगबुगाय हा शब्द उच्चारला जातो त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठलीही वृत्ती उठत नाही, माझ्या मनामध्ये कुठलाही विचार येत नाही, माझ्या मनामध्ये कुठलाही थॉट येत नाही, मला कशाचीही ज्ञान होत नाही, मला कशाचीही जाणीव होत नाही. याचं कारण असं आहे की मी गगबुगाय हा शब्द वापरल्यानंतर मी काही तो काय आहे हे मी बघितलेलं नाही पूर्वी, मी कधी ऐकलेलं नाही, माझ्या ज्ञानेंद्रियांनी तो घेतलेला अनुभव नाही. आणि म्हणून आमच्या ज्ञानेंद्रियांना सवय लागण्यासाठी, माझ्या अंतःकरणाला सवय लागण्यासाठी मी सगुण मूर्ती समोर उभा राहतो, त्या रामाच्या मूर्ती समोर उभा राहतो की जेणेकरून त्या राम म्हणल्यानंतर, रामनाम घेतल्यानंतर त्या रामाची मूर्ती माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये स्थापन व्हावी. आणि म्हणून इथून आम्ही सुरुवात करतो. ही आमची मॉन्टेसरी आहे. आणि ही मॉन्टेसरीतनं आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला आमचं रामनाम ज्या वेळेला स्थिर होत जातं त्यावेळेला शेवटची आमच्या साधनेचं शेवटची पायरी साधकाचा सिद्ध होणं म्हणजेच हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. म्हणजे या एका श्लोकामध्ये आम्हाला समर्थांनी माळ घेऊन उभं केलं, वैखरीनं नाम घ्यायला लावलं. म्हणजे आमचं ज्या वेळेला जसं आम्ही वाल्मिकी वाल्या कोळी, जसं वाल्या कोळी ज्याला राम हे नाम सुद्धा उच्चारता येत नाही म्हणून त्याला त्याच्या सद्गुरूंनी
नारद मुनींनी त्याला सांगितलं की अरे तुला राम जर म्हणता येत नसेल तर मरा म्हण, कारण मरा तरी तुला म्हणता येत आहे. कारण तुझ्या आयुष्यामध्ये तू दुसरं काहीही केलं नाहीस, लोकांना मारण्या व्यतिरिक्त तू काहीही केलं नाहीस, तर तुला मरा तरी हा शब्द येतो ना? तो म्हटला बरोबर आहे, येतो, मग म्हण. आणि मरापासून त्यानं सुरुवात केली. म्हणजे अतिशय कनिष्ठ अवस्थेपासून त्याने सुरुवात केली की ज्याला राम हा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही, त्यांनी मरा या शब्दापासून सुरुवात केली आणि तो वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे एकाच रामनामामुळे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो, इतकं त्या रामनामाचं महत्व आम्हाला वाल्या कोळ्यांनी म्हणजे वाल्मिकी ऋषींनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे, आम्हाला नारद मुनींनी दाखवून दिलेलं आहे. आम्ही तर इतके वाल्या कोळ्यासाठी इतके वाईट नाही आहोत. आम्हाला राम हा शब्द उच्चारता येतात, म्हणजे आम्ही त्याच्यासारखे मॉन्टेसरीत नाहोत, प्री नर्सरीमध्ये नाहोत, आम्ही निदान प्रायमरीमध्ये तरी आहोत. ठीक आहे, काही हरकत नाही. निदान आम्ही 1 सेकंद, 2 सेकंद, 5 मिनिटं तरी आम्ही रामनामासाठी तल्लीन होऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही जर अशा पद्धतीने जर रामनाम वाढवत गेलो, क्वांटिटी नाही क्वालिटीनी वाढवत गेलो, तर आमचं मन हे स्थिर होईल. गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे, हे विश्वास आम्हाला समर्थ इथं देतात. आणि पुढे आम्हाला तो रामनाम कुठेपर्यंत घेऊन जाईल तेही सांगतात आणि म्हणतात की हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. अरे तुझ्यासाठी तो राम तिष्ठत येईल. आम्हाला पुंडलिकाचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना? फक्त पुंडलिकाचं जेव्हा आम्ही चरित्र बघतो त्यावेळेला आज 18 युगे तो पांडुरंग तिथं तिष्ठत राहिलेला आहे. कुणासाठी? तर पुंडलिकासाठी. म्हणजे त्यांनी जे केलं, त्यांनी जी आई वडिलांची सेवा केली, त्याच्यामध्ये त्यांनी किती मन ओतून केलं असेल. त्याच्यासाठी आई वडील हेच परमेश्वर आहेत, त्याच्यासाठी आई वडील हाच विठ्ठल आहे. इतक्या अति आदराने, इतक्या प्रेमानं त्याने ते केल्यानंतर त्या हरीला तिष्ठत राहायला लागलं नाही का हो? हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. अरे इतक्या त्या नामाचं महत्व आहे की त्या पांडुरंगाला त्यानं वीट फेकली आणि सांगितलं की अरे तू तिथं उभा राहा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तुला थोडस थांबावं लागेल, तू थोडस थांब. त्यानं वीट फेकली आणि त्या विटेवर तो पांडुरंग अजूनही उभा आहे. हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. असं ते नामाचं महत्व आहे. आता पुढे सांगतात आम्हाला वेगवेगळ्या श्लोकामधून त्या रामाचं, त्या नामाचं आम्हाला महत्व सांगतात. ते म्हणतात की आम्हाला तरी सुद्धा अजून रामाची व्हॅल्यू वाटत नाही, कारण फुकट आहे त्यामुळे व्हॅल्यू वाटत नाही आम्हाला. तो आमचा राम आमच्या आयुष्यामध्ये आहे, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये राम आहे, मला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल इतकं प्रेम आदर वाटत नाही, त्याची व्हॅल्यू वाटत नाही. म्हणून आम्हाला परत सांगतात की अरे जगी पाहता देव अन्नदाता. अरे तू रामाला का मान, तू रामाला अति आदरानं का रामाचं नाव घे, कारण तो अन्नदाता. आणि तो स्पेसिफिकली समर्थांनी देव हा शब्द वापरलेला आहे, राम हा शब्द वापरलेला नाही. याचं कारण असं आहे की देव हा सगळ्या देवांचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जरी राम, शंकर हे जरी सगळे वेगवेगळे देव जरी असतील, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, तरी एक मूर्ती, एक रूप म्हणून आम्ही त्या देवांकडे बघतो. म्हणून आज सुद्धा 9व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला सगुण रूपापासून आम्ही सुरुवात करतो, खरा जो देव आहे, खरा जो परमेश्वर आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो सगुणाच्या पलीकडे आहे. पण जसं गगपुगाय म्हणल्यानंतर मला काहीही माझ्या डोक्यामध्ये शिरत नाही, तसं परब्रह्म म्हणल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये काहीही शिरत नाही, कारण परब्रह्म मी बघितलेलंच नाही, ते बघताही येणार नाही. आणि ते जर मला बघायचं असेल, त्याची जर मला जाणीव आणि ज्ञान व्हायचं असेल, तर मला श्रीरामाच्या मूर्तीपासून सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून खरा देव, खरा राम, खरा शंकर
खरे सगळे संत हे निर्गुण निराकार आहेत, सगळे तत्व आहेत. आणि म्हणून शब्द वापरला समर्थांनी की जगी पाहता देव हा अन्नदाता. तो कोण आहे खरा? तो आम्हा सगळ्या जीवांचा अन्नदाता आहे. म्हणजे काय आहे हो? तो आम्हाला सगळ्यांना अन्न देतो. म्हणजे काय हो? अहो, आम्हाला फ्री ऑक्सिजन आहे, कुणीही याचा विचार करत नाही. अर्थात गेल्या 2 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर आता आम्हाला सगळ्यांना थोडं तरी कळलेलं आहे की आम्हाला ऑक्सिजन फ्री आहे. जर तो आम्हाला ऑक्सिजन घेता आला नाही, आम्हाला जर हॉस्पिटलमध्ये जायला लागलं, व्हेंटिलेटर लावायला लागलं, त्यासाठी आम्हाला दिवसाला 10,000 रुपये मोजायला लागले, त्यावेळेला आम्हाला त्या ऑक्सिजनचं, व्हेंटिलेटरचं आणि त्या O2चं महत्व कळतं. पण हा ज्यावेळेला आम्हाला फ्री असतो, आम्हाला त्यावेळेला त्याचं महत्व कळत नाही. आम्ही सहज हे जगामध्ये वावरतो आणि आम्ही हा फ्री ऑक्सिजन घेतो. म्हणून म्हणलंय की जगी पाहता देव अन्नदाता. तो आम्हाला सगळ्यांना फ्री ऑक्सिजन देतो, आम्हाला सगळ्यांना तो अन्न देतो. मला सांगा की पर्जन्य म्हणजे आता सध्या वर्षा होतीये, म्हणजे आता सध्या पावसाळा आहे, पाऊस पडतो, अन्न पिकतं. आम्ही म्हणतो की शेतकरी अन्न पिकवतो, पण त्याच्यासाठी त्याला बी बियाणं लागतं. ते मागच्या वर्षीच्या बी बियाणापासून घेतात, पण त्याच्या मागच्या वर्षी असलेलं बी बियाणं कुठून आलं? असा विचार करा की पहिलं बी हे कोणी दिलं? पृथ्वी म्हणजे आमची सृष्टी, आमची ही ज्याच्यामध्ये माती आम्ही पीक घेतो, ती सृष्टी त्या सृष्टीमध्ये, त्या मातीमध्ये सर्व प्रथिनं आहेत, ती कोणी दिली? आम्ही टेबल तयार करतो आणि त्याच्यामध्ये सर्व प्रथिनांचं आम्ही हे कोष्टक सांडतो आणि त्याच्यामध्ये युरिया वगैरे अशी मॅनमेड ही जी ही प्रथिनं देणारी आम्हाला पिकांसाठी आम्ही औषधं घालतो. पण त्या जमिनीला तयार करणारा कोण आहे? त्या जमिनीमध्ये पोषण तत्व देणारा कोण आहे? तो पाऊस देणारा कोण आहे? तो सूर्य ज्याला प्रकाश देतो तो कोण आहे? म्हणजे आम्हाला पाणी फुकट मिळतं, आम्हाला ऑक्सिजन फुकट मिळतो, आम्हाला सर्व अन्न फुकट मिळतं. मग ह्या सर्वाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो आमचा अन्नदाता नाही का? आणि हा आमचा खरा अन्नदाता आहे, हा आमचा खरा देव आहे. तो सगळ्यांची काळजी घेतो आणि म्हणून म्हणतात की तया लागली तत्वता सार चिंता. त्याला सर्व सारखे आहेत, सर्व समान आहेत, त्याच्यासाठी कोणीही लहान मोठं नाही. तो सगळ्यांची तेवढ्याच पद्धतीनं काळजी घेतो आणि म्हणूनच मला त्याचा विचार केला पाहिजे, मला त्याच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, अति आदरे त्याच्याबद्दल त्याचं नाव माझ्या मनामध्ये यायला पाहिजे. म्हणून इथं आम्हाला ते आमच्या डोक्यामध्ये फिक्स बिंबवण्यासाठी, फिक्स करण्यासाठी इथं म्हणतात की अरे मूर्खा, की जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. अरे तू एवढा कृतज्ञपणा का करतोस? तू फुकट नाव घ्यायचं आहे त्याचं, तुझा फक्त विचार करायचा आहे, ते सुद्धा तू घेत नाहीस. तू स्वतःला किती अहंकारी समजतोस, तू किती स्वतःला अभिमानी समजतोस, सर्व तू करतोस असं तुला वाटतं. अरे तो जर असेल तर तुझं सर्व तुझं कर्तृत्व आहे, तो जर नसेल तर तुझं काय कर्तृत्व आहे? आणि जर असं जर असेल तर तो इतका सर्वज्ञ असल्यामुळं, तो सगळा सर्व शक्तिमान असल्यामुळं, तो सगळ्यांचा अन्नदाता असल्यामुळं, त्याला सर्वांची चिंता काळजी लागलेली असल्यामुळं तू त्याच्याशिवाय दुसरा कुठला विचार का मनामध्ये आणतोस? तू कृतज्ञ हो, कृतज्ञपणानं, अति प्रेमानं, अति आदरानं त्याचं चिंतन कर, त्याचं नाव घे, त्याचा विचार सदैव तुझ्या मनामध्ये येऊ दे. म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीनं सांगितलं. निगेटिव्ह पद्धतीने आता सांगतात की अरे तू जर नाव घेतलं नाहीस तर काय होईल? की तिन्ही लोक जाळू शके कोपयता. अरे इतका तो सामर्थ्यशाली शिव की आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीये की जर भगवान भोलेनाथ, जर त्यांना जर राग आला, त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर सर्व सृष्टी जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. तिन्ही लोक जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. असे
भोलेनाथ ते सुद्धा जर त्या रामाचं नाव घेत असतील, निवाला हरू तो मुखे नाव घेता, तर तू कोण स्वतःला समजतोस? तू तर यत्किंचित एक छोटासा जीव आहेस. तू आज आहेस, उद्या नाहीस. तुझं या जगामध्ये येऊन तू किती दिवस काम करणार आहेस? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, चलो 100 वर्ष तू जगणार आहेस. पण त्याच्या मानाने तू काहीच नाहीस. आणि जर तो इतका प्रचंड शक्तिशाली आहे आणि तो सुद्धा जर त्या रामाचं नाव घेत असेल, तर तू का रामाचं नाव घेऊ नयेस? पुढचं उदाहरण सांगतात की जपे आदरे पार्वती विश्वमाता. अरे ती विश्वमाता, विश्वमाता म्हणजे पार्वती, आदिमाता, दुर्गा, जगदंबा, परमेश्वरी, ही आमच्या सगळ्यांची आई आहे. ती सुद्धा आदराने रामाचं नाव घेते. आणि मग जर असं जर असेल, तर ते नाव किती महत्वाचं आहे, ते रामनाम किती महत्वाचं आहे, हे तुला आता कळलं पाहिजे. आणि म्हणून तू सुद्धा हे नाव घे. तेच तुझं कल्याण करेल. आणि म्हणतात की म्हणून म्हणा तेची हे नाम आता, हे तुझं नाव घे तू आणि ते तुझं कल्याण करेल. पुढे म्हणतात की आता वेगवेगळी उदाहरणं सांगतात. समर्थ अजामेळ पापी बदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. आपल्या सगळ्यांना अजामेळाची गोष्ट माहिती आहे. मी गोष्ट सांगणार नाही, थोडस रेफरन्स देऊन आपण पुढे जाऊया. की अजामेळा अतिशय पापी माणूस होता. जगामध्ये असलेली सर्व वाईट कामं, सर्व पापी कामं त्यानं केलेली होती. पण कर्मधर्म संयोगाने त्याच्या धाकट्या मुलाचं नाव हे नारायण असं त्यानं ठेवलेलं होतं. आणि काय होतं की ज्या वेळेला हा अंतकाळ जवळ येतो अजामेळाचा, संबंध आयुष्यभर पाप केलेला आहे, त्यावेळेला वेदनेशिवाय त्या माणसाला काय मिळेल? काहीच मिळणार नाही. त्या वेळेला रामाचं नाव त्याच्या मनामध्ये कसं येईल? कधीच येऊ शकणार नाही. कारण भगवंत सुद्धा म्हणतात की सदा तद्भाव भाविता, की संबंध आयुष्यभर ज्ञानेंद्रिय चांगली असताना, तुझी कर्मेंद्रिय चांगली असताना, शरीर धडधाकट असताना, ज्यावेळेला तू रामनाम जर घेतला असेल, तर अंतकाळासाठी सुद्धा रामनाम तुला मदतीला येईल. पण या अजामेळानं तर काहीच केलेलं नाही. तर त्यावेळेला अंतकाळामध्ये त्या रामाचं नाव, त्या नारायणाचं नाव त्याच्या तोंडामध्ये कसं येईल? नारायणाचं कसं त्याला मनामध्ये चिंतन होईल? पण काय होतं की त्याच्या मुलाचं नाव नारायण असल्यामुळं अतिशय आर्ततेनं, अतिशय कळवळून तो नारायणाला हाक मारतो की नारायणा. आणि काय होतं की असं पद्धतीनं तो नारायणाचं नाव घेतो आणि त्याच वेळेला त्याचा मृत्यू होतो. आणि ज्या वेळेला मृत्यू होतो म्हणल्यानंतर यमदूत आले पाहिजेत. आणि ज्यावेळेला नारायणाचं ज्यावेळेला नाव घेतलेलं असतं अतिशय प्रेमाने, अतिशय आर्ततेने, मनापासून त्याने नारायणाचं नाव घेतलेलं असतं, भले तो त्याच्या मुलाचं नाव असेल, पण त्या नारायण नावाचाच इतका महिमा आहे की विष्णूचे दूत सुद्धा लगेच तिथं हजर होतात. आणि यमदूत आणि विष्णूचे दूत यांच्यामध्ये भांडण होतं की अरे हा जीव कुणाचा आहे, या जीवावर कोणाचा अधिकार आहे. यमदूत म्हणतात की अरे संबंध आयुष्यभर या माणसानं पाप केलेला आहे, त्यामुळं या माणसाला, या जीवाला दुसरी कुठलीही गती नाही, याला नरकातच गेलं पाहिजे. पण विष्णुदूत म्हणतात की ते सगळं बरोबर आहे, पण अंतकाळी त्यानं नारायणाचं नाव घेतलेलं आहे. जरी त्याला माहिती नसेल, जरी नारायण कोण आहे त्याला माहिती नाही, तरी सुद्धा नारायणाचं नाव घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सर्व त्याची पाप धुवून गेलेली आहेत त्या एका नारायणाच्या नावामुळं. आणि त्यामुळे नंतर मग त्याला मृत्यू येत नाही. नंतर तो नंतर परत तपश्चर्या करतो, नारायणाचा भक्त होतो आणि त्याला मुक्ती मिळते, अशी ती कथा आहे. थोडीशी ही पुराणातली कथा आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की आम्ही आयुष्यभर पाप करावीत आणि अंतकाळी त्या रामाचं नाव घ्यावं, त्या नारायणाचं नाव घ्यावं म्हणजे आम्हाला मुक्ती मिळते, असं जर कुणाचा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. आम्हाला ते कळण्यासाठी, सांगण्यासाठी आम्हाला ही गोष्ट सांगितली जाते की अरे भगवंताने सुद्धा सांगितलंय की जर आम्ही आयुष्यभर जर
पाप केलं असेल तर अंतकाळी आम्हाला कधीही रामाचं नाव आमच्या डोक्यात येणार नाही, रामाचा विचार येणार नाही, त्या रामाचं नाव येणार नाही. सदा तद्भाव भाविता, जे आम्ही आयुष्यभर करतो तेच आम्हाला आमच्या अंतकाळी आठवतं. आणि म्हणूनच संबंध ज्यावेळेला गात्र आमची चांगली असतात, ज्यावेळेला आमचं शरीर धडधाकट आहे, आमची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय चांगली आहेत, त्यावेळेला आम्ही रामाचं नाव घेणं, रामनाम घेणं, त्याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं, रामाला प्रसन्न करून घेणं, म्हणजे तो आमच्यासाठी तिष्ठत येईल. काल आपण 8व्या अध्यायामध्ये वाचलेला आहे की तो त्या जीवाला सांभाळतो. अंतकाळामध्ये स्वतः परमेश्वर येतो. कुठून येतो? तो आतूनच येतो, कारण तो आतच आहे. तो चैतन्य स्वरूपानं माझ्या आतच आहे आणि तो त्या जीवाची काळजी घेतो. जरी त्याला कितीही कष्ट पडलेले असतील, त्या जीवाला कितीही रोग झालेले असतील, कितीही प्रॉब्लेम असेल, तरी संबंध त्याच्या आयुष्यभराच्या साधनेमुळं, उपासनेमुळं त्यानं भगवंताला, त्यांनी रामाला अशा पद्धतीनं भक्ती केल्यामुळं तो रामाला तिथं येणं भाग पडतं. म्हणून आपण मगाशी पण मागच्या अध्यायामध्ये, मागच्या श्लोकामध्ये बघितलं की तो तिष्ठत येतो, म्हणजे तो त्या भक्ताची काळजी घेतो. आज 9व्या अध्यायामध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे की अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्या चिंतयन्तो मां, अन्य न म्हणजे दुसरं काहीही नाही असं माझं चिंतन करतो, असं माझं नाव घेतो, असं माझं स्मरण करतो. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, असं ज्याचं वागणं आहे, अशी ज्याची वर्तणूक आहे, असं जसं आयुष्यामध्ये तो वागतो आहे. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, असे लोक पर्युपासते असं आचरण करतात. ये जनाः म्हणजे जे लोक आचरण करतात, तेषां नित्याभियुक्तानां, त्या लोकांसाठी योगक्षेमं वहाम्यहम्, हे भगवंताचं आश्वासन आहे, भगवंतानं स्वतः दिलेलं आश्वासन आहे. त्या लोकांचा मी योगक्षेम वाहतो, म्हणजे त्याचा प्रपंच सुद्धा मी काळजी करतो आणि त्याच्या मुक्तीची सुद्धा मी काळजी करतो. त्याचा योग आणि क्षेम याचं दोन्हीही मी वाहतो असं भगवंत म्हणतात. हे भगवंताचं आश्वासन आहे, प्रतिज्ञा आहे, ती कधीही फेल होणार नाही. पुढे म्हणतात की शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. कुंटणी म्हणजे गणिका, म्हणजे वेश्या. अशी एक स्टोरी आहे, आपण परत एकदा ही स्टोरी आपल्याला मी सांगणार नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती गणिका असते, ती वेश्या असते, तिच्याकडे पोपट असतो आणि ती त्या पोपटाला राम म्हणायला शिकवायची. आणि त्या पोपटाला राम म्हणता म्हणता तिच्या तोंडाने ती राम म्हणते. जितक्या वेळेला ती पोपटाला शिकवत असते, तितक्या वेळेला राम हा शब्द तिच्या तोंडातून बाहेर येतो आणि त्यामुळे त्या रामनामामुळे, त्या रामाचं नाव घेतल्यामुळे, जरी माहिती नाही तरी सुद्धा त्या रामाचं नाव घेतल्यामुळे तिचा उद्धार झाला. इतकं असं त्या रामाचं उदाहरण आहे, रामाचं महत्व आहे, हे पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, असे इथं समर्थ म्हणतात. पुढचं उदाहरण घेतात, अतिशय महत्वाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहितीये की महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी, पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. 2 उदाहरण घेतली की अरे स्वतःचेच वडील हिरण्यकश्यपू हा नारायणाचा अतिशय द्वेष करणारा होता. नारायणाचं नाव सुद्धा त्याच्या राज्यामध्ये घेतलं जाणार नाही याची व्यवस्था त्याने केलेली होती. सगळी मंदिरं त्यानं नष्ट केलेली होती. कुणीही नारायणाचं नाव घ्यायचं नाही. आणि त्याच दैत्यकुळामध्ये एक महान भक्त प्रल्हाद, त्याचा स्वतःचा मुलगा असा झाला की तो नारायणाशिवाय दुसरं कुठलंही नाव घेत नव्हता. ही आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला तो गर्भावस्थेमध्ये होता, त्यावेळेला नारद मुनी त्याला मंत्र देतात आणि तो मंत्र आईचं ऐकून त्याच्यावर संस्कार होतात आणि तो नारायण हे नाव इतकं
प्रेमाने आदराने नित्य घेतो की तो महान भक्त होतो. जपे राम नामावळी नित्यकाळी. तो सदैव रामाचं स्मरण त्याच्या मनामध्ये असतं. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की इतका नामावर विश्वास, इतका त्या नारायणावर विश्वास, इतकी मोठी श्रद्धा की त्याला आगीमध्ये टाकलं त्याच्या स्वतःच्या वडिलांनी, तरी सुद्धा त्या रामावर विश्वास की तो राम माझं बघून घेईल. तो राम जर असेल, तो नारायण जर असेल, तर तो मला याच्यातून सोडवेल. त्याला पर्वतावरून खाली फेकून दिलं तरी तो राम असेल तर राम मला सोडवेल, राम माझं रक्षण करेल. इतकी प्रचंड मोठी श्रद्धा, विश्वास त्याचा असल्यामुळं सदैव नारायण त्याची सेवा करतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सदा तिष्ठती. तो सदा त्या भक्तासाठी सदैव तत्पर असतो, कारण त्या भक्तानं तसं काम केलेलं आहे, त्या भक्तानं त्याचं तसं चिंतन केलेलं आहे भक्तानं. आणि हे फक्त भक्त आणि भगवंत याच्यामधलं रिलेशन आहे. हे बाकी कुणालाही माहित नसतं, हे बाकी कुणाला माहित असण्याचं कारणही नसतं. हे फक्त भक्त आणि भगवंताचंच फक्त रिलेशन आहे. वन ऑन वन. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वन ऑन वन मीटिंग असते, बरोबर आहे ना. तिथं एम्प्लॉई आणि त्याचा मॅनेजर त्याची मीटिंग होते. त्या दोघांच्या मीटिंग व्यतिरिक्त काहीही कुणाला माहित नसतं. आणि म्हणून आम्ही त्या मीटिंग मध्ये त्या भगवंताला म्हणजे त्या मॅनेजरला काही म्हणू शकतो. आम्ही त्याला फीडबॅक देऊ शकतो, वाईट फीडबॅक देऊ शकतो. तसं हे जे रिलेशन आहे हे भक्त आणि भगवंताचं रिलेशन आहे, वन टू वन रिलेशन आहे. त्यामुळं आम्ही नाम कसं घेतो हे इतरांना सांगायची गरज नाही. आम्ही आमचं रामाचं चिंतन कसं करतो हे कुणाला सांगायचं गरज नाही, कुणाला कळण्याचं कारणच नाही. त्या रामाला कळलं की बास, त्या नारायणाला कळलं की बास, त्या पांडुरंगाला कळलं की बास. कारण का की असा तो प्रल्हाद सदा सदा नित्यकाळी रामाचं नाम घेत असल्यामुळे पिता पाप रूपी त्या देखवेना. पित्याला स्वतःच्या वडिलांना ते बघवत नाही. आणि मग त्याची दशा कशी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंताला, नारायणाला त्याच्यासाठी वेगळा अवतार घेऊन त्या खांबामधून प्रगट व्हायला लागलं. इतकी त्या नामाची महत्व आहे, इतक्या त्या नामाची महती आहे. म्हणजे बघा की तो भक्त कसा, तो महान भक्त प्रल्हाद, आणि त्याची निष्ठा बघा. हे उदाहरण मला खूप आवडतं की त्याची निष्ठा किंवा त्याचा विश्वास इतका जबरदस्त आहे की ज्या वेळेला त्याचे वडील त्याला विचारतात की अरे तू नारायण, तू इतकं नाव घेतोस त्या नारायणाचं, म्हणजे तू इतका नारायण तुला इतका आवडतोय, इतका तू प्रेमानं नाव घेतोयस, तुझा नारायण आहे तरी कुठे? भक्त प्रल्हाद उत्तर देतो की अरे माझा नारायण कुठे आहे म्हणून काय विचारतोस? अरे तो कुठे नाही म्हणून मला विचार ना. तो कुठे नाही असं नाही, तो सगळीकडे आहे. हे शब्द आम्ही सगळेजण उच्चारू. कारण काय की आम्ही दासबोध वाचतो आहोत, आम्ही मनाचे श्लोक वाचतो आहोत, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो आहोत, आम्ही गीता वाचतो आहोत. पण त्या शब्दामध्ये, त्या वाक्याच्या पाठीमागे असणाऱ्या मनाची शक्ती, मनाची श्रद्धा, मनाची भक्ती, मनाचा विश्वास, मनाची निष्ठा बघा. पुढचा प्रश्न विचारतो हिरण्यकश्यपू की अरे सगळीकडे आहे. मग जर असं जर असेल तर या खांबामध्ये आहे का? इथे त्या भक्त प्रल्हादाचं श्रेष्ठत्व येतं. इथं त्या भक्तीची परीक्षा होते. अरे तो नारायण, अरे तो प्रल्हाद विदाउट ब्लिंकिंग एका क्षणामध्ये म्हणतो की अरे तो या खांबामध्ये सुद्धा आहे. म्हणजे महान भक्त कसे तयार होतात हे आम्ही याला इथे सांगितलेलं आहे की अरे इतकी श्रद्धा, इतकी निष्ठा, इतका विश्वास की अरे तो नारायण कुठे नाही असं नाही. 9वा अध्याय. तो कसा आहे? तो सगुण नाही, तो निर्गुण आहे, सदा सर्वदा सगळीकडे आहे. तो फक्त त्या मूर्तीत नाही, तो मूर्तीच्या बाहेर सुद्धा आहे. तो फक्त माझ्यात नाही, तर तो संबंध माझ्या बाहेर सुद्धा आहे. संबंध सगळ्या सृष्टीमध्ये, सगळ्या कणाकणामध्ये तो आहे. तो कुठे नाही असं नाही. आणि हाच ज्ञान, हेच ज्ञान, हाच अनुभव येणं म्हणजेच, म्हणून त्याला म्हणलेलं आहे की गुह्य ज्ञान. आणि हे गुह्य ज्ञान कधी होईल हो? आणि त्याच्यासाठी सुद्धा साधन हे मनच आहे. म्हणून आम्ही मनाचे श्लोक का
वाचतो, का आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि का त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो? कारण आमच्या मनाचं शुद्धीकरण व्हावं. आमच्या मनात असलेले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, लोभ हे सगळे विकार दूर व्हावेत आणि माझं अंतःकरण हे अतिशय शुद्ध व्हावं. कारण या शुद्ध अंतःकरणामध्येच त्या नारायणाचं आम्हाला अस्तित्व कळणार आहे. त्या शुद्ध अंतःकरणामध्येच आम्हाला त्या नारायणाचं, त्या पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. आणि म्हणूनच आम्हाला त्या शुद्ध अंतःकरणासाठी हे सगळं करायचं आहे. नारायण आहेच, तो कुठेही लांब नाही, तो कुठेही नाही, सदा सर्वदा दैव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आमचंच मन अजून तयार नाहीये, आमचंच मन अजून शुद्ध नाहीये, आमची विश्वास कमी पडतो, आमची श्रद्धा कमी पडते, आमची निष्ठा कमी पडते. आणि अशी जर निष्ठा असेल तर त्या भगवंताला, त्या नारायणाला त्या खांबामधून आविष्कार करावा लागतो आणि अवतार घ्यावा लागतो की अरे त्या खांबामध्ये सुद्धा आहे. लाथ मारल्याबरोबर तो नारायण तिथून प्रगट होतो आणि हिरण्यकश्यपूचा वध करतो. इतका त्या भक्ताचा महिमा आहे, इतका त्या रामनामाचा महिमा आहे. पुढे म्हणतात की मुखी नाम नाही तया कैची मुक्ती, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणा रे देवराणा. आता इतके वेळ कॅरेट होतं, आता स्टिक. की जर मी नाम न घेतलं नाही, इतकं सगळं मला कळलं आणि तरी सुद्धा माझ्या मनामध्ये रामनाम नसेल, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची. अरे जर तुझ्या मुखामध्ये जर नाम नसेल, तुझ्या रामनाम जर तू घेत नसेल, तर रामाचं चिंतन करत नसेल, रामावर तुझा विश्वास नसेल, तर तुला मुक्ती कशी मिळेल? पण ठीक आहे, मुक्ती मिळणार नाही ते कशामुळे होतंय? तर मी त्या हिरण्यकश्यपू सारखा माझ्यावर विश्वास आहे, हा माझा अभिमान आहे, हा माझा अहंकार आहे. या अहंकारामुळेच, या अभिमानामुळेच मी त्या रामाला मानत नाही, मी त्या नारायणाला मानत नाही आणि म्हणून मी रामनाम घेत नाही. अहंता गुणे यातना ते फुकाची. फक्त एकच गुण आमचा सगळ्यात मोठा दोष आहे संबंध सगळ्या मानवाचा, की आमच्या मनामध्ये एक मोठा अहंकार आहे, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल मोठा अभिमान आहे आणि या अभिमानापायी, या अहंकारापायी मी त्या भगवंताचं सामर्थ्य नाकारतो म्हणजे तसं नाकारत नाही, मी घाबरून त्याच्याकडे जातो कधी कधी. कारण मला माहितीये की तो एखाद्या वेळेस जर मी नमस्कार केला नाही तर तो रागवून मला त्रास देईल, म्हणून मी घाबरून जातो. कधी कधी मी घाबरून त्याची उपासना करतो. इथे म्हणतात की अरे तू घाबरून करू नकोस, अहंकाराने करू नकोस, तर तू प्रेमाने कर, अति आदराने कर. आणि जर तू केलं नाहीस तर काय होईल? पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. म्हणजे हे जर तू थोडक्यात, जर माझ्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहे माझ्या जीवनामध्ये, हे जर मी मानलं नाही, मीच स्वतः श्रेष्ठ आहे हा माझा अहंकार असेल, माझ्याच कर्तृत्वामुळे हे सगळं मी करतो आहे, माझ्याच कर्तृत्वामुळे हे सर्व संपत्ती मला मिळालेली आहे, सर्व ऐश्वर्य मला मिळालेलं आहे, सर्व सत्ता माझ्यामुळे मला मिळालेली आहे, असा जर अहंकार जर माझ्यामध्ये असेल आणि माझ्या मनामध्ये जर कुणाचं श्रेष्ठत्व, ते भले निसर्गाचं असेल, ते रामाचं असेल, ते गणेशाचं असेल, ते जगदंबेचं असेल, ते दुर्गेचं असेल, कुणाचंही असेल, कुठल्याही देवाचं असेल, ते जर मी श्रेष्ठत्व मान्य केलं नाही तर माझा अहंकार कमी येत नाही. आणि जर माझा अहंकार जर कमी येत नसेल तर मी तशी साधना करू शकत नाही, मी तसं प्रेमानं रामनाम घेऊ शकत नाही. आणि जर तसं जर मी केलं नाही तर काय होईल? तर माझा अंत दैन्यवाणा होईल. अरे अंत नाही, तुझं जीवन सुद्धा दैन्यवाणा होईल. जीवनामध्ये अतिशय दुःख निर्माण होतील. म्हणजेच काय होतील हो? की ती आलेली दुःख सहन करण्याचं सामर्थ्य माझ्या मनामध्ये राहणार नाही. माझं मन कमकुवत झालेलं असेल, माझं मन हे अतिशय दीनवाण आलं असेल, हीन असेल. कुठलाही संकट आल्यानंतर मी अतिशय दीन होऊन जाईल, माझ्या मनाचं सामर्थ्य कमी झालेलं असेल. आणि म्हणूनच इथे म्हणतात की पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणा रे म्हणा देवराणा. समर्थ परत कॅरेट अँड स्टिकचं सुद्धा बऱ्याच वेळेला समर्थन
केलेला आहे उपयोग, की जर तू केलं नाहीस तर काय होईल आणि केलंस तर काय होईल, असं दोन्ही आम्हाला समर्थ सांगतात. आणि म्हणून समर्थांचं एकच आहे की मोठ्या तळमळीनं, कळवळीनं आम्हाला समर्थ एकच सांगतात की अरे तू रामाला श्रेष्ठत्व दे, तू रामाला महत्व दे, तू रामाला फोकस कर आणि प्रपंचाचा फोकस कमी कर, विषयांचा फोकस कमी कर, तुझा स्वार्थाचा फोकस कमी कर, तुझा अहंकाराचा अभिमानाचा फोकस कमी कर आणि काय कर, तुझ्या आयुष्यामध्ये त्या देवराणाला येऊ दे, तू देवाचं नाव घे, त्याला तू महत्व दे आणि म्हणजे मग तुझं जीवन हे कृतार्थ होईल. पुढचं उदाहरण देतात. आपल्या सगळ्यांना माहितीये की हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहधारी, तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. आपल्या सगळ्यांना माहितीये की रामायणामध्ये ज्या वेळेला सेतू बांधला जातो त्यावेळेला सर्व वानर सेना दगडावर राम हे नाव लिहून तो दगड ज्या वेळेला समुद्रामध्ये टाकायचे त्यावेळेला तो दगड तरंगायचा. हा एवढा मोठा चमत्कार कसा होतोय हे रामाला सुद्धा कळत नाही. म्हणून राम सुद्धा बघायला जातो की अरे हे कसं काय होतंय की माझंच नाव घेऊन दगड ज्या वेळेला समुद्रात टाकतो त्यावेळेला दगड तरंगतोय. आणि मग राम काय करतो की बघूया, मीच एक दगड टाकून बघतो की तो तरंगतोय का बघूया. म्हणून तो काय करतो की जरा थोडासा लांब जातो, एक दगड घेतो आणि तो समुद्रामध्ये टाकतो आणि तो दगड तरंगत नाही तर तो दगड बुडतो. रामाला एकदम कसंही होतं की अरे मी टाकलेला दगड बुडला आणि हिनी असं नाव लिहिलेलं दगड तरंगतो आहे. बहुतेक कुणी बघितलं नाही असं बघतो, इकडे तिकडे बघतो, पण आमचा हनुमान महाबुद्धिमान तिथं पाठीमागेच असतात, लगेच येतात. आणि स्वतः दास असल्यामुळं, रामाचा अतिशय भक्त असल्यामुळं, रामाचं असं झालेलं बघितल्यामुळं लगेच येतो आणि रामाची प्रश्नार्थक मुद्रा बघून हनुमान त्याला उत्तर देतो की अरे भगवंता, की तुझं नामच एवढं प्रचंड मोठं आहे की तुझ्या नामाचंच एवढं महात्म्य आहे की ते नुसतं नाव जरी लिहून टाकलं दगड तरी तो तरंगेल. मी दगडासारखा जो अतिशय जड असलेले व्यक्ती, असं मी व्यक्ती मुद्दाम शब्द वापरतो की जड आहे, आम्ही सगळ्यांना बुद्धिवान आहोत, आम्हाला सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे, तो जड हा दगड सुद्धा तुझं नाव लिहिल्यामुळं तरुण जातो. पण तू ज्या वेळेला त्या दगडाला टाकलंस त्यावेळेला काय केलं, तर तू त्या दगडाने रामाला टाकलं आणि दगडाने रामाला टाकलं म्हणजे राम आणि दगड यांचा वियोग झाला, संयोग झाला नाही, त्यामुळे तो दगड बुडला, तो तरला नाही. त्याला म्हणतात की बुद्धिमान हनुमान आहेत. म्हणजे रामनामाचं ही गोष्ट आहे, पण सांगण्याचा मुद्दा आहे, मॉरल ऑफ द स्टोरी आहे की रामनाम इतकं प्रचंड पॉवरफुल आहे, महत्वाचं आहे की ज्यांनी रामनामाला धरलं तो या संबंध सगळ्या आयुष्यामधून जीवनामधून तरुण नाही. पाषाण सुद्धा ज्याला तरले त्याला आम्ही तर काय पाषाण नाही आहोत, आम्ही मानव आहोत. बहु तारिले मानवी देहधारी, मानवी देहधारी हे तर तरतीलच तरतील. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे की तया रामनामी सदा जो विकल्पी असं म्हटलेलं आहे. आमच्या मनामध्ये विकल्प आहे आणि हा आमच्या मनाचा सगळ्यात मोठा दोष आहे. आपण म्हणलेलं होतं की संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति मनः, म्हणजे आमच्या मनामध्ये संकल्प आहे आणि आमच्या मनामध्ये विकल्प आहे. आमच्या मनामध्ये चांगला विचार आहे आणि आमच्या मनामध्ये वाईट विचार आहे. आमच्या मनामध्ये लाईक्स आहेत आणि आमच्या मनामध्ये डिसलाईक्स आहेत. आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे पण त्याच मनामध्ये संशय सुद्धा आहे. आणि ज्या वेळेला आमच्या मनामध्ये त्या रामाबद्दल विकल्प आहे, त्या रामनामाबद्दल संशय आहे, थोडासा सुद्धा संशय की अरे हे होईल का, राम खरोखरच असेल का, राम माझ्या मदतीला येईल का, इतके वर्ष मी रामनाम घेतोय, इतके वर्ष मी नामस्मरण करतोय, तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काहीही फरक नाही, म्हणजे राम आहे का नाही.
रामनामाचा उपयोग आहे का नाही, असा ज्यावेळेला माझ्यावर विकल्प येतो, असा माझ्या मनामध्ये ज्यावेळेला संशय येतो, म्हणजे रामनामामध्ये प्रॉब्लेम नाही, रामामध्ये प्रॉब्लेम नाही, साधनेमध्ये प्रॉब्लेम नाही, पण माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि ज्या वेळेला माझ्या मनामध्ये संशय आहे, माझ्या मनामध्ये विकल्प आहे, त्यावेळेला भगवंत सुद्धा म्हणतात की संशयात्मा विनश्यती, की जर आमच्या मनामध्ये जर रामाबद्दल संशय असेल, निष्ठा नसेल, विकल्प असेल, तर आम्हाला राम सुद्धा कसा मदत करू शकेल. म्हणून आमच्या मनामध्ये अतिशय मोठा आदर, अतिशय मोठा कॉन्फिडन्स, अतिशय मोठा विश्वास रामाबद्दल पाहिजे. आणि साधना करणं म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, तर त्या रामाबद्दल श्रद्धा वृद्धिंगत करणं, रामाबद्दल निष्ठा वृद्धिंगत करणं, येन केन प्रकारेण, वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांमधून ती श्रद्धा वृद्धिंगत करणं, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. जर आम्ही जे वारकरी बघतो ते कुठल्या बेसिसवर सबंध 14 दिवस 20 दिवस जे चालतात, वयाचं बंधन नाही, कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी, शरीराचा प्रॉब्लेम असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त एकच श्रद्धा आहे की तो पांडुरंग आहे, तो माझं बघून घेईल, तो मला तिथपर्यंत घेऊन जाईल. ही एकच श्रद्धा त्यांना शेवटपर्यंत तारते. आणि म्हणूनच त्या श्रद्धेचं महत्व, त्या विश्वासाचं महत्व इथं आम्हाला समर्थ सांगतात. म्हणून आम्ही कधीही संशय घेता कामा नये, आम्ही विकल्प आणता कामा नये, त्या रामावर कधीही आमची श्रद्धा डळमळीत होता कामा नये. कितीही प्रसंग वाईट असतील, कितीही प्रॉब्लेम आलेले असतील आमच्या आयुष्यामध्ये, तरी आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कधीही संशय येता कामा नये, कधीही विकल्प येता कामा नये. कारण का, की तो आहे, तो करेल ते माझ्या चांगल्यासाठीच करेल. मी जर त्याचा भक्त असेल, मी जर त्याचा सदा सर्वदा भक्ती जर केलेली असेल, तर तो जे काही करेल ते मला असंशयित मान्य आहे. आणि म्हणूनच असा जर आमचा स्वभाव, जर आम्ही, आमचं मन जर आम्ही तयार केलं, तर आम्हाला राम हा फार लांब नाही. आणि जो हे करणार नाही, तो वदेना कदा जीव तो पाप रूपी. तो कोण आहे, तो जीव म्हणलेला आहे. तो जीव हा जीवच राहणार, तो पाप करत राहणार आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्व संकट, सर्व दुःख येणार, याच्यामध्ये कुठलाही संशय नाही किंवा कुठलाही शंका नाही. पुढे म्हणतात की जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी आता गती पूर्वजासी, मुखे रामनामावळी नित्य काळी, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. वाराणसीचं महत्व सांगतात की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाराणसी म्हणजे काशी हे अतिशय पुण्यस्थान आहे, अतिशय सर्वात जुनं शहर आहे हे. आणि अतिशय जुनं म्हणजे ओल्ड सिटी असल्यानंतर सुद्धा, कितीतरी वर्षापासून सुद्धा, कितीतरी आक्रमण झाली असून सुद्धा काशी आहे तशीच आहे. कारण का, तिथे शंकरांचं वास आहे, निवासस्थान आहे. शंकरांना काशी, कैलासानंतर काशी हे सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. आणि म्हणूनच असं म्हणलं जातं की जर आम्ही काशीला असू, काशीला जर मरण आलं तर आम्हाला मोक्ष मिळेल. की म्हणून त्या काशीचं महत्व एक सगळ्यात जास्त मोठं आहे की जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी आता गती पूर्वजांसी. कारण का, की तिथं जर मी असेन, म्हणजे थोडक्यात मी शंकराचं, काशीला जर जाऊन मी शंकराचं, बाबा विश्वनाथाचं जर दर्शन घेतलेलं असेल, बाबा विश्वनाथाचं मी श्रद्धेनं, अति आदरानं, प्रेमाने पूजा केलेली असेल, स्मरण केलेलं असेल, तर मला आणि माझ्या पूर्वजांना चांगली गती मिळेल, माझा उद्धार होईल, असं त्या काशीचं महत्व आहे. आणि अशा काशीमध्ये असणाऱ्या त्या शंकराच्या मनामध्ये, शंकराच्या मुखामध्ये रामनामाशिवाय व्यतिरिक्त काहीही नाही. तो नित्य सदैव सर्व काळ रामाचंच नाम घेतो, चंद्रमौळी तो रामाचंच हित सांगतो काशीमध्ये, असं इथं समर्थ म्हणतात. की मग जर तसं जर असेल तर आम्ही सुद्धा त्या रामाचं नाव का घ्यायला नाही पाहिजे बरं. आणि म्हणून मग सगळ्यात शेवटी, जर अगेन स्टिकचा वापर करून सर्वसामान्य लोकांबद्दल की जे नास्तिक आहेत, की जे रामनाम घेत नाहीत, ज्यांची रामावर श्रद्धा नाही, त्यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल सांगताना म्हणतात की यथा सांग रे कर्म तेही घडेना.
कारण जर आम्ही शास्त्राप्रमाणे कर्म करणं हे अतिशय शास्त्रसंमत आहे, आणि जर शास्त्राप्रमाणे जर आम्ही कर्म केली नसतील तर कर्मसिद्धांताच्या प्रमाणे आम्हाला त्याचं फळ मिळणार. हा सायन्सचा पण नियम आहे, तसा हा शास्त्राचा पण नियम आहे. आणि आम्हाला शास्त्र आज माहिती नाही, त्यामुळे कर्म कुठली करायची माहिती नाही, ती कशी करायची माहिती नाहीत. आणि म्हणूनच आम्ही जर रामनाम घेत असू तर आम्ही ऍटलिस्ट कर्म करताना जरी आमच्या मधून चुका झाल्या तरी सुद्धा रामनाम घेतल्यामुळे आम्हाला तो परमेश्वर, आम्हाला तो राम, आम्हाला तो मदत करेल. पण जर जर आम्ही रामनाम जर घेत नसू तर यथा सांग रे कर्म तेही घडेना. आमच्या हातून कर्मही घडत नाही, ते कसं करायचं आम्हाला माहिती नाही, कोणतं कर्म करायचं माहिती नाही. आणि त्यामुळे काय होतं की आमचं आयुष्य हे धर्मानी जात नाही, आम्ही अधर्मानी अनेक कर्म करतो, जे करू नये ते करतो. त्यामुळे आमच्या गाठीला पुण्य पडत नाही, म्हणजेच आमच्या गाठीला पाप येतं. म्हणजे पाप कर्म आम्ही करू शकतो, आम्ही पाप कर्म करतो. आणि त्यामुळे काय होतं तर पुण्य हातात येत नाही. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे नाम फुकाचे मुखी नाम तेही वसेना. त्यामुळे काय होतं, सामान्य माणसाबद्दल जो नास्तिक आहे त्याच्याबद्दल सांगताना म्हणतात की अरे अशा माणसाचं आयुष्य हे व्यर्थ आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःबद्दल प्रेम नाही. असा माणूस हा लो कॉन्फिडन्सचा असतो, असा माणूस हा अतिशय त्रासून आयुष्य काढतो. तो सगळ्या जगाला दोष देतो, तो त्याच्या स्वतःला दोष देतो, त्याच्या आयुष्याला दोष देतो, तो देवांना दोष देतो, त्याच्या प्रारब्धाला दोष देतो. कुठलंही कर्म तो व्यवस्थित करत नाही, कुठलंही पुण्य त्याच्या हातात पडत नाही, आणि तो अशा पद्धतीनं त्याचं आयुष्य व्यर्थ आहे, तो फुकट घालवतो. असं इथं समर्थ सांगतात. ज्याच्या जया आवडे नाम त्या यम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरक चीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. इथं उपसंहार करताना या नामोपासनेचा, नामस्मरणाचा उपसंहार करताना 151व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की ज्याला राम नाम आवडत नाही त्याला यम जाची म्हणतात. अगेन इथं स्टिकचा अप्रोच केलेला आहे. आम्ही सगळ्यांनी कुणीही यम जरी बघितला नसेल तरी आम्ही सगळ्यांनी यमयातना अनुभवलेल्या आहेत. आमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला संकट येतात, आमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला अनेक वाईट घटना घडतात, त्यावेळेला ज्या काही यातना होतात त्या यमयातनाच आहेत. आमच्या आयुष्यामध्ये जे दुःख निर्माण होतात या सुद्धा यमयातनाच आहेत. याचं कारण काय की आम्हालाच आमच्याच कर्माची ती फळं भोगायला लागलेली आहेत. या जन्मात केलेली ती वाईट कर्म असतील किंवा मागच्या जन्मात केलेली असतील, त्याची फळं आम्हाला भोगायला लागणार, म्हणजे लागणार. हा कर्मसिद्धांत आहे. त्यामुळे जर रामनाम जर घेत नसेल तर त्याला अतिशय यमन यातना होतील, याच्यात कुठलीही शंका नाही. जर त्याच्या मनामध्ये विकल्प असेल तर त्याला नरकापेक्षा दुसरं असू शकत नाही. नरक हा लिटरली घेतला जरी नाही तरी सुद्धा आम्हाला जर नरक जर बघायचा असेल तर आम्ही एखाद्या झोपडपट्टीमध्ये जावं, आम्ही एखाद्या वाईट ठिकाणी जावं की ज्या ठिकाणी सगळ्या वाईट घटना चाललेल्या आहेत, सगळ्या वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, आणि त्यातून त्या कर्मामधून जर एखाद्या माणसाचं जर जर मन बघितलं तर त्याला कधीही सुख समाधान शांती नाही. त्याला नेहमी नरक यातनाच भोगायला लागतात, मनामधून भोगायला लागतात. जरी तो तोंडाने म्हणला की मी सुखामध्ये आहे, जरी मी अतिशय ऐशोआरामध्ये लोळत आहे, माझी सर्व ठिकाणी मला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तरी सुद्धा मनामध्ये त्याला अतिशय नरक यातना भोगायला लागतात. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही. आणि म्हणूनच समर्थ इथं उपसंहार करताना म्हणतात की म्हणून अति आदरे नाम घ्यावे. म्हणून काय करावं, बाकीचं सगळं तू विसरून जा, फक्त तू एकच लक्षात ठेव की अति प्रेमानं अति आदरानं नाम घे. आणि मुखातून बोलताना म्हणजे नाम घेताना ज्याला तू वैखरीनं घेशील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैखरी, मध्यमा, परा अशी वेगवेगळी प्रकारची आम्ही नामस्मरण करू शकतो. वैखरी म्हणजे मोठ्यानं तोंडाने स्पष्ट शब्द घेणं, नाम घेणं. मध्यमा म्हणजे कुजबुजणं, म्हणजे ते नाम घेत असताना शेजारच्या माणसाला कळेल किंवा कळेल नाही असं नाम घेणं. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. पश्यंती म्हणजे समोर असणं, ती नामस्मरण करताना ती
वृत्ती ती समोर असणं, आणि नंतर परा म्हणजे अतिशय सूक्ष्म पद्धतीचं नाम, की ज्याच्यामध्ये सर्व एकच होऊन जातं, नाम आणि नामी एकच होऊन जातात. या सर्व गोष्टी, ह्या सर्वांनी जर आम्ही नाम घेतल्यानंतर काय होतं, तर नाम हे सर्व दोषांचा नाश करतं, आमचं मन शुद्ध होतं. या मनाच्या श्लोकाचा आपण आपण अभ्यास करत आहोत. तर हे मनाच्या श्लोकामध्ये हे नामाचं आपल्याला महत्व, आम्हाला समर्थ सांगतात, की जर आम्ही नामस्मरण केलं तर आमचं मन अतिशय शुद्ध होईल, अतिशय सिंपल होईल, अतिशय सामर्थ्य संपन्न होईल. आमच्या मनामधले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार जातील. आमच्या मनामध्ये असलेली चिंता, काळजी जाईल. आणि म्हणजेच काय होईल, तर आमचं मन हे राममय होईल आणि आमच्या मनामध्ये रामासारखं पराक्रम येईल, आमच्या मनामध्ये रामासारखं धैर्य उत्पन्न होईल. याच जीवनामध्ये जगत असताना आम्हाला रामाप्रमाणे अतिशय मर्यादा पुरुषोत्तर राम याप्रमाणे आमचं जीवन जाईल आणि हे नक्की होईल, हे आम्हाला समर्थ येतं या मनाच्या श्लोकामधून सांगतात. 151 श्लोक या ठिकाणी नामोपासनाचा उपसंहार होतो, नामस्मरणाचा उपसंहार होतो आणि पुढच्या 102 श्लोकापासून समर्थ दुसरा विषय घेतात, तो आपण पुढच्या रविवारपासून बघू. आज आपण हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीण जाहले, आता नदी सेवरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया. जय जय रघुवीर समर्थ. छान. आज मी परत सगळ्या लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन केलेले आहेत. तर आपल्या नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन आन्सर किंवा जे आपण डिस्कशन्स करतो त्यासाठी आता आपण सुरू करू शकतो. कोणाला काही विचारायचं असेल, शंका असतील, कॉमेंट्स असतील, तर आपण अनम्यूट करावं आणि बोलावं. आय थिंक पवार काकू आय थिंक हात वर केलाय, हिरा पवार, तुम्ही अनम्यूट कराल का? चुकून गेलेले. हॅलो, चुकून झाले. ओके ओके, शंका नाही. काय हरकत नाही, चालेल. अजून कोणी? आपण 1-2 मिनिटं थांबूया आणि जर काही आपल्याला नसेल तर आपण हा सेशन क्लोज करूया.